पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। रणीपाटी देवणी वानरा लपला सता विवारा परमलज्जा राजकुमारा कायमावीरा मुखदाव। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे असणारा इंद्रजित हनुमंताच्या भेन त्या ठिकाणी एका बेळात जाऊन त्या ठिकाणी लपला गेला आणि इंद्रजिताच्या मनाला खेद त्या ठिकाणी वाटू लागला। काय करावं ज्याला असणारा इंद्राला म्हणजे गळ्याला दाव बांधून मी या ठिकाणी आणलं, पण एका वानरामुळे त्या ठिकाणी माझ्यावर लपून बसण्याची वेळ या ठिकाणी आली। एवढा प्रतापवान त्या ठिकाणी होतो, पण म्हणजे इथं तोंड लपून त्या ठिकाणी बिहून बसायची पाळी त्या ठिकाणी आली, म्हणून असणाऱ्या इंद्रजिताला त्या ठिकाणी अपमान वाटू लागलेला आहे। माझी वीरवृत्ती अति लाटी इंद्रजित नामाची ख्याती मोठी वानरे नेली पुच्छासाठी रणसंकटी गांजोनी। काय करावं मी आजपर्यंत अनेक प्रकारचा प्रताप त्या ठिकाणी केला, नाव लौकिक त्या ठिकाणी माझं झालं, असणाऱ्या देवादी देवाला सुद्धा त्या ठिकाणी असणारी चिंता असणार म्हणजे त्या ठिकाणी त्रासून सोडलं गेलो, इंद्राला सुद्धा असणारा त्या ठिकाणी गांजून सोडलं। एवढा पराक्रमी शूर वीर असणारा मी आहे त्या ठिकाणी, पण म्हणजे एका वानरानं असणारं वाताहत त्या ठिकाणी केलं, एका असणाऱ्या वानरामुळे मी असणारा वाताहत त्या ठिकाणी झालो, वानरानं त्रासून मला त्या ठिकाणी सोडलं। इंद्रजित विचार करू लागलेला आहे, कपिपुच्छाचा दुर्धर मार रणी गांजला राजकुमारा सैन्य झाला समूळ मार काय करू मी आता। मग असणारा इंद्रजित बोलू लागलेला आहे, विचार करू लागलेला आहे, मी असणाऱ्या राजाचा असणारा मुलगा आहे त्या ठिकाणी, अमाप असणारं सैन्य माझ्या पाठीशी आहे, पण ते सैन्य सुद्धा भंगलं गेलं, सैन्याचा सुद्धा काटा त्या ठिकाणी काढला, एका वानराच्या शेपटीनं एवढा मार त्या ठिकाणी दिला, त्याचा धाक असणाऱ्या इंद्रजितानं त्या ठिकाणी घेतला। चिंता तोर अवस्था असणाऱ्या इंद्रजिताची बिळात झालेली आहे। कैसेनी भेटो महावीरा केवी मुकदावो राक्षसेंद्रा आता नवचे लंकापुरा लाजेचे वीरा अति दुःख। मग असणारं दुःख करू लागलेलं आहे, काय करायचं आता, कसं असणारं तोंड लंकेच्या ठिकाणी जाऊ, राजा रावणासमोर कसं तोंड त्या ठिकाणी दाखवू, आणि जे असणारे वीर आहेत असणाऱ्या लंकेमध्ये त्यांच्या पुढे मी कसा त्या ठिकाणी जाऊ, माझी हीन दीन अवस्था त्या ठिकाणी झाली। एका माकडानं असणाऱ्या वानरानं माझी फटफजिती त्या ठिकाणी केली, म्हणून लज्जायमान अवस्था असणाऱ्या इंद्रजिताची आणि म्हणजे होऊ लागलेली आहे। वाहिली सदाशिवाची आना शिवल रावणाचे चरण प्रमाणे झाली अप्रमाण वानरे पूर्ण गांजिले। काय करायचं, असणारा राजा रावणाचा असणारा मुलगा आहे मी, राजाचा एक असणारा मुलगा आहे, राजकुमार आहे त्या ठिकाणी, पण असणाऱ्या वानरानं त्या ठिकाणी गांजून सोडलं गेलं, असणाऱ्या महादेवजीनं म्हणजे असणारा त्या ठिकाणी गांजून वाहिली सदाशिवाची आना शिवल रावणाचे चरण प्रमाणे झाली अप्रमाण वानरे पूर्ण गांजिले। काय करावं, ज्या वेळेस सिद्धाला येत असताना असणाऱ्या राजा रावणाची असणारा त्या ठिकाणी चरण वंदन करून आलो, महादेवाची शपथ वाहून राजा रावणाला त्या ठिकाणी सांगितलं, ताता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असणाऱ्या महादेवजीची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतो, असणाऱ्या वानराला दाव्यानं बांधून म्हणजे या लंकेत घेऊन येतो। एवढी वाढीव म्हणजे असणाऱ्या वल्लाजवळ त्या ठिकाणी केरून आलो, पण माझी हीन दीन अवस्था असणाऱ्या वानरानं त्या ठिकाणी केली। आता मी काय म्हणून असणाऱ्या राजाच्या पुढे रावणाच्या पुढे तोंड त्या ठिकाणी दाखवावं अशी अवस्था इंद्रजिताची झाली। मजरणी येते मरण तरी पावतो कृत कल्याण अवकाळा वाचले प्राण वरदान जळ माझे। मग इंद्रजित म्हणू लागला, मला असणाऱ्या ब्रह्मदेवाचं वरदान
वानराच्या हातून मरण येणार नाही. जो असणारा त्या ठिकाणी 21 वर्ष निराहारी निरंकार त्या ठिकाणी राहील, त्याच्या हातून मरण आहे त्या ठिकाणी. एवढं वरदान त्या ठिकाणी आज फोल ठरलं गेलं. काय करावं, ह्या रणभूमीच्या ठिकाणी जर मला मरण त्या ठिकाणी आलं असतं तर चांगलं झालं असतं, पण मी या ठिकाणी वाचलो. अपमान मला सहन करावा त्या ठिकाणी लागला. माझं काळ तोंड असणाऱ्या वानरामुळे त्या ठिकाणी झालं. म्हणून असणारा इंद्रजित मनाच्या ठिकाणी खेळ करू लागलेला आहे. अवकळेचे जे जिने त्याहुनी श्रेष्ठ रणी मरणे, जळत माझी वरद वचने वरदाने नागविले. मग असणारा इंद्रजित विचार करू लागलेला आहे. असणाऱ्या एवढा प्रताप त्या ठिकाणी केलेला आहे, ख्याती केलेली आहे. आज एका वानरानं आपल्यावर एवढी अवकळ त्या ठिकाणी आणली. आणि म्हणून म्हणले असणाऱ्या अवकळेचं हीन दीनपणाचं त्या ठिकाणी जीन जगण्यापेक्षा मेलेलं रणभूमीत मेलेलं बरं म्हणले. त्या ठिकाणी लढता लढता मेला वीर शूर म्हणून त्या ठिकाणी म्हणले आपलं नाव होईल. पण म्हणले हिथं मरण बी त्या ठिकाणी येणार, वानर बी वानरापासून बी आपला बचाव त्या ठिकाणी करता येईना गेला. जळो जळो माझ्या अंगी असणारा पुरुषार्थ, माझी असणारी कीर्ती, माझी असणारी वाढीव जळो जळो असा इंद्रजित त्या ठिकाणी मनाला खाऊ लागलेला आहे. पोटी घालावया पुरते शस्त्रनुरेची माझे हाते, जे जीव द्यावा येते वरदान माते मरोने देती. मग असणारा इंद्रजित त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, असणारं भलं मोठं शस्त्र घ्यावं, असणाऱ्या पोटात खूप सवन आपला देहत्याग त्या ठिकाणी करावा म्हटलं तर शस्त्र बी त्या ठिकाणी राहिलं नाही. आणि असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे आपल्याला ह्या वानराच्या हातून मरण बी त्या ठिकाणी येत नाही. आता काय करायचं, द्विधा अवस्था त्या ठिकाणी झाली. युद्धामध्ये लढावं तर असणाऱ्या वानरापुढे आपला पराजय त्या ठिकाणी होतोय, युद्ध सोडून जावं तर आपली निंदा त्या ठिकाणी होते. काय करावं अशी अवस्था इंद्रजिताची होऊ लागली. रणी गांजिले माकडे काही उपाय न चले पुढे, इंद्रजित खळखळ रडे आतिसाकडे ओढावले. मग इंद्रजित म्हणू लागला, असणारं रण सोडून असणाऱ्या बापाची भेट घ्यायला लंकेच्या ठिकाणी जावं, राजा रावणाच्या समोर जावं म्हटलं तरी बी जायला येईना. बिळाच्या बाहेर निघावं म्हटलं तर असणारा वानर आपल्याला त्या ठिकाणी ठेवीत नाही, गांजितोय, अपमान त्या ठिकाणी करतोय. मग आता काय करावं, कशी सोडवणूक आपली त्या ठिकाणी करावी. म्हणून असणाऱ्या इंद्रजिताला एवढं दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं. डसडसा मोठमोठ्याने इंद्रजित त्या ठिकाणी आणि रडू लागलेला आहे. मुख दाऊ नये लाजे हाती मरण नये वरदोक्ती, इंद्रजित पडला त्या कांती तो ब्रह्मोक्ती आठवली. मग असणारा इंद्रजित त्या ठिकाणी लाजेनं असणाऱ्या बापाच्या समोर जावं आणि हीन दीन अवस्था बापाच्या समोर जाऊन दाखवावी का. त्याच्यापेक्षा इथं मेलेलं बरं, तर मरण बी त्या ठिकाणी येत नाही. हनुमंतापासून आपल्याला बचाव बी त्या ठिकाणी करता येईना, हनुमंत त्या ठिकाणी ऐकना गेला. असा चिंता तूर असणारा त्या ठिकाणी इंद्रजित झालेला आहे. दुःख करू लागलेला आहे, मोठमोठ्यानं रडू लागलेला आहे. तेवढ्यात अचानक मनामध्ये असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या वरदानाची आठवण त्या ठिकाणी झाली. ब्रह्मदेवाचं वचन असणाऱ्या इंद्रजिताला काय त्या ठिकाणी आठवलं. गळा बांधोनी मारुती इंद्रजितानीला लंके प्रती, ऐसे बोलिला प्रजापती त्यासी निश्चिती पाचारू. मग असणाऱ्या इंद्रजितानं विचार केला, आपण युद्धाच्या ठिकाणी येत असताना राजा रावणानं अपशकुनाची असणारी गोष्ट ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी विचारली. त्याचं उत्तर म्हणून ब्रह्मदेवानी सांगितलं, राजा रावणा तुझा असणारा मुलगा म्हणले त्या ठिकाणी त्या असणाऱ्या वानराला गळ्याला दावं बांधून म्हणले असणाऱ्या लंकेत घेऊन येईल, असं ब्रह्मदेवाचं वरदान होतं. आणि हे ब्रह्मवाक्य कदापिही खोटं त्या ठिकाणी ठरत नाही. म्हणून म्हणले आता आपण असणाऱ्या ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी बोलवावं, ब्रह्मदेवाकडून हे असं का झालं म्हणून विचारावं. म्हणून असणाऱ्या ब्रह्मदेवाची आठवण असणारा इंद्रजित करू लागला. मिथ्या नव्हे ब्रह्मवाणी तरी कामी बंगलो रणी, हनुमानन बांधवे बंधनी सत्यवचनी केवी ब्रह्मा. मग मनाच्या ठिकाणी विचार केला, ब्रह्मदेवाचं वचन कदापिही त्या ठिकाणी खोटं होत नाही. मग म्हणले असणारा हा वानर आहे, वानर का मला त्या ठिकाणी बांधता येईना गेला, का वानर मला त्या ठिकाणी ऐकना गेला, का असणारा माझ्या सापळ्यात वानर त्या ठिकाणी पडना.
ब्रह्मदेवाची वर्दोक्ती कदापिही खोटी त्या ठिकाणी ठरत नाही. मग आज अशी अवस्था माझी त्या ठिकाणी का झाली? इंद्रजित विचार करू लागलेला आहे. पाचारवया चतुरानन धाडावया नाही सेवक जन बाहेर निघता आपण रोकडे मरण कपी पुच्छ. मग ब्रह्मदेवालाच हा जाप त्या ठिकाणी विचारावा. देवा देवा तुम्ही असणारं वचन सांगितलं, त्या वचनाप्रमाणे कार्य घडलं गेलं, उलट कार्य त्या ठिकाणी घडायला लागलं. वानर बांधता त्या ठिकाणी येईना. विचारायला कोणाला तरी ब्रह्मदेवाला बोलावणं पाठवावं म्हटलं तर जवळ कोणच त्या ठिकाणी सेवक नाही. आपण स्वतः जावं, ब्रह्मदेवाच्या दरबारात जावं, देवाला विचारावं म्हटलं तर गुहेच्या बाहेर आलं की वानर आपल्याला सोडित नाही. काय करायचं? कसं ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी पाचारण करायचं? असणारा इंद्रजित विचार करू लागलेला आहे. माझं बाहेरी निघता पुच्छ करीला माझे घाता हनुमंत लागला माझा बोहता नेती विधाता माझं बेट. मग असणारा इंद्रजित काकुलतीला आलेला आहे. या असणाऱ्या गुहेच्या बाहेर वेळाच्या बाहेर पळावं तर असणारा हनुमंतराव या शिफ्टीचा मार दिल्याशिवाय राहत नाही. आपल्याला त्रास दिल्याशिवाय हनुमंत त्या ठिकाणी सोडत नाही. आणि मग म्हणजे त्या ठिकाणी नाही जावं तर असणाऱ्या ब्रह्मदेवाचं वचन का खोटं व्हायला लागलं याचं बी निरसन त्या ठिकाणी करता येत नाही. मग काय करावं? कसं ब्रह्मदेवाला बोलवावं याचा विचार इंद्रजित करू लागलेला आहे. माझ्या पित्याचा पिता कैसे निभेटे मज विधाता ऐसे इंद्रजिता करिता चिंता आला वचिता परमेष्ठी. मग असणारा इंद्रजित विचार करू लागला. माझ्या बापाच्या 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 बाप म्हणजे असणारा ब्रह्मदेव आहे त्या ठिकाणी. पण म्हणजे ह्या नातवासाठी भेट द्यायला सुद्धा त्या ठिकाणी येईना गेला. एवढा जवळचा आजा असताना म्हणजे पंजा असताना त्या ठिकाणी कशी गाठ पडना, कसा असणारा म्हणजे ब्रह्मदेव या ठिकाणी येईना. अशा चिंतातूर अवस्थेत असणारा त्या ठिकाणी म्हणजे इंद्रजित होता. तेवढ्यात अचानक ब्रह्मदेवाची स्वारी इंद्रजिताच्या समोर म्हणजे हजर झाली. ब्रह्मदेव कोणी अवचिता हर्ष इंद्रजिताच्या चित्ता चरण वंदनीया माता होय सांगता उल्हासे. मग ब्रह्मदेवाला समोर बघितल्या बरोबर असणारा आनंद इंद्रजिताला त्या ठिकाणी झाला. एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. 4 दिवस असणाऱ्या बाळाची आणि आईची गाठ त्या ठिकाणी पडू नये. अचानक असणारी माता त्या बाळाच्या समोर यावी. ती बाळ किती आनंदानं त्या ठिकाणी उड्या मारत. तसा ब्रह्मदेवाला बघितल्या बरोबर इंद्रजिताला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. ब्रह्मदेवाला इंद्रजित काय त्या ठिकाणी बोलू लागला. स्वामी बोलिले ती वचनोक्ती गळा बांधोनी मारुती तू आणसीला लंके प्रती मज उपहाती का झाली. मग असणारा इंद्रजित ब्रह्मदेवाला विचारू लागलेला. देवा देवा स्वामीवर्या, तुमच्या मुखातून निघालेलं वचन आहे. तुम्ही राजा रावणाला सांगितलं तुमचा असणारा मुलगा इंद्रजित म्हणजे त्या वानराच्या गळ्याला दाव बांधून म्हणजे लंकेत घेऊन त्या ठिकाणी येईल. असं हे तुमचं वरदान आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या मुखातून बाहेर आलेलं असणारं हे वचन आहे. म्हणजे त्या ठिकाणी आणि इथं त्या वचनाला खोट त्या ठिकाणी का लागायला लागली? ही उपहती त्या ठिकाणी का यायला लागली? का वानर त्या ठिकाणी बांधू शकना? ही असणाऱ्या स्वामी मला सांगा. इंद्रजित ब्रह्मदेवाला विचारू लागलेला आहे. तो राक्षसा राजसूता सृष्ट्या प्रती असे पुसता कैसे निबांधावे हनुमंता त्याची निग्रहार्थ मज सांगे. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला विचारू लागलेला आहे. देवा देवा, हा असणारा वानर त्या ठिकाणी बांधता येईना. तुमचं वचन त्या ठिकाणी झालेलं आहे. मग इथं खोटं वचन त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. म्हणून म्हणले असणाऱ्या वानराला त्या ठिकाणी बांधण्यासाठी काय करावं, कसं असणाऱ्या वानराला त्या ठिकाणी बांधावं याच्या विषयीची माहिती असणारा इंद्रजित त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला विचारू लागलेला आहे. हनुमान हरिहरा वद्या तया माझेनी न करवे बंद कपिसी न चले माझा क्रोध वाक्य अबद्ध बंधनी. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. हा असणारा वानर हनुमंत कसा आहे त्या ठिकाणी असणाऱ्या विष्णू भगवंताला असणाऱ्या महादेवाला वंदनीय असणारा त्या ठिकाणी हनुमंत आहे. त्याच्यामुळं त्याला माझ्या हातून म्हणजे त्या ठिकाणी तो बांधू शकत नाही. माझ्या हातून बांधता त्या ठिकाणी येत नाही.
म्हणून म्हणजे कसं असणाऱ्या त्या हनुमंताला आकळावं, कसं बांधावं याच्याविषयी असणारा इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागलेला आहे. इंद्रजिताचे निज हस्ती बंधन पावनी मारुती आणि जेला लंके प्रती ते वचनोक्ती सत्य करा. मग असणाऱ्या देवा म्हणजे मी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केलं, पण हनुमंत काय म्हणले मला त्या ठिकाणी सापडत नाही. मग तुम्ही असणारं वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे की इंद्रजित म्हणजे हनुमंताला गळ्याला दाव बांधून म्हणजे लंकेत घेऊन येईल. ही वचन म्हणजे ब्रह्मदेवा तुम्हीच सांगितलेलं आहे. ते वचन म्हणजे आज साच त्या ठिकाणी करा, सार्थ त्या ठिकाणी करून दाखवा. म्हणून इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागलेला आहे. असत्य न व्हावे ब्रह्मवचन कपिसी ब्रह्मा पाशबंधन नारदे सांगितले आपण ते आठवण मज झाली. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे इंद्रजित त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे हे असणारा ब्रह्मपाश म्हणजे हनुमंताला त्या ठिकाणी बंधन करू शकत नाही. असणाऱ्या ब्रह्मपाशात हनुमंत त्या ठिकाणी अडकू शकत नाही. हे असणाऱ्या म्हणजे नारद मुनीने म्हणजे त्या ठिकाणी मला सांगितलेलं होतं. त्या गोष्टीची ब्रह्मदेवा आज मला आठवण त्या ठिकाणी झाली. मग कसं हनुमंताला ब्रह्मपाशात त्या ठिकाणी अडकवायचं सांगा म्हणजे तुम्ही. स्वामीने कृपा करून द्यावे ब्रह्मपाश बंधन ते नेहमी हनुमंता बांधून मगसल्या घेता वाढीवी. मग असणारा इंद्रजित म्हणू लागलेला नारद मुनींनी सांगितलं होतं इंद्रजिताच्या हातून ब्रह्मपाशात हनुमंत त्या ठिकाणी अडकत नाही. ज्या वेळेस ब्रह्मदेवाच्या हातून असणाऱ्या हनुमंताला पाश त्या ठिकाणी पडेल त्यावेळेस हनुमंत त्या ठिकाणी अडकल हे नारदानं सांगितलेलं होतं. म्हणून असणाऱ्या ब्रह्मदेवा तुम्हीच म्हणजे असणारा तो पाश त्या ठिकाणी हनुमंतावर टाका. त्या हनुमंताला पाशात बांधून म्हणजे माझ्या हातात त्या ठिकाणी द्या. तवाच माझी असणारी वाढीव कीर्ती म्हणजे त्या ठिकाणी होईल. यासी ब्रह्मपाशा नेदिता नित्यमानी ब्रह्मवाक्यता दिदल्यानं बांधवे हनुमंता प्रत्यार्था दिदले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे कितीही प्रयत्न इंद्रजितानं केला तरी इंद्रजिताच्या असणाऱ्या पाशात म्हणजे इंद्रजिताच्या हातून जरी ब्रह्मपाश त्या ठिकाणी टाकला तरी हनुमंत त्या ठिकाणी अडकत नव्हते. म्हणून असणाऱ्या ब्रह्मदेवानी म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजिताच्या मनाप्रमाणे करण्यासाठी इंद्रजिताचं वचन इंद्रजिताला दिलेलं वचन म्हणजे सत्य करण्यासाठी कसा तरी असणारा पाश असणारे ब्रह्मदेव इंद्रजितावर असणाऱ्या हनुमंतावर त्या ठिकाणी म्हणजे टाकू लागले. इंद्रजित ब्रह्मपाशा घेऊनी मोकली मारुती लक्षोनी कपिन लिंपे पाशबंधनी निर्बंधनी ब्रह्मपाशा. मग ब्रह्मदेवानी कसा तरी पाश तयार केला, इंद्रजिताच्या हातात दिला. इंद्रजिताला सांगितलं जाण हनुमंतावर म्हणजे त्या ठिकाणी टाक. तो इंद्रजित असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या हातून म्हणजे इंद्रजितानं पाशी घेतला आणि हनुमंतावर पाशी टाकण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागला. पण काही केल्यानं त्या असणाऱ्या पाशात हनुमंत त्या ठिकाणी अडकना गेले. हनुमंताला बंधन करण्यामध्ये व्यर्थ असणारा इंद्रजिताचा पास त्या ठिकाणी आणि होऊ लागला. इंद्र यम वायू वरुण यांचे हनुमंता वरदान शशी सूर्य वनी ईशान यांचे वरदान हनुमंता. मग हनुमंताला इंद्रजिताच्या हातून म्हणजे हे असणारा पाश त्या ठिकाणी का बाधा करत नव्हता तर असणारा इंद्रचंद्र वरून कुबेर म्हणजे असणारा सूर्य चंद्र यांचं असणारं वरदान म्हणजे त्या ठिकाणी हनुमंताला होतं. कुणाचाही पाशात हनुमंत त्या ठिकाणी अडकत नव्हता, कुणाचाही पाश हनुमंताला बंधन त्या ठिकाणी करत नव्हता. अशा प्रकारचं वरदान म्हणजे हनुमंताला होतं. हरिहराचे वरदान ब्रह्मयाचे ब्रह्मवरदान कपिस ब्रह्मपाशा बंधन न बांधी जाण वरदाने. मग असणाऱ्या भगवंताचं असणाऱ्या विष्णू भगवंताचंही वरदान होतं, महादेवजीचंही वरदान त्या ठिकाणी होतं, ब्रह्मदेवाचं सुद्धा वरदान म्हणजे होतं की ब्रह्मदेवाचं वरदान होतं माझा सुद्धा पाश म्हणजे हनुमंताला बंधन त्या ठिकाणी करू शकणार नाही, हनुमंताला तो पाश बाधा त्या ठिकाणी करू शकणार नाही असं वरदान म्हणजे देवाचं हनुमंताला असल्यामुळं त्या पाशात म्हणजे हनुमंतराया त्या ठिकाणी आकळले जात नव्हते. कर्मपाशा धर्मपाशा ब्रह्मयाचे ब्रह्मपाशा बांधू न शके जन्मपाशा नित्य निर्दोष हनुमंत.
मग असणाऱ्या हनुमंताला म्हणले कर्मपाश मी त्या ठिकाणी बाधा करत नव्हता, कर्मपाशात बी असणारे हनुमंत त्या ठिकाणी अडकत नव्हते. पुन्हा असणाऱ्या धर्मपाशात बी त्या ठिकाणी धर्माच्या बी बंधनात हनुमंतराया त्या ठिकाणी अडकत नव्हते. आणि तिसरा असणारा जन्म मरणाचा पाश आहे, ह्या जन्म मरणाच्या बी पाशात म्हणजे हनुमंतराया त्या ठिकाणी अडकत नव्हते. नित्य मुक्त असणारे हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणले होते. हनुमान सबाह्य निराशा निरपेक्षेचे हरिहरदास त्यासी कैसेनी बांधिती पाशा नित्य निराशा हनुमंत. मग जे साधक म्हणजे मनाच्या ठिकाणी निरपेक्ष भावना त्या ठिकाणी करतात, कसलीही अपेक्षा त्या ठिकाणी करत नाही, हीच अवस्था हनुमंताची होती. त्या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं हनुमंतराया त्या ठिकाणी कर्म करत होते. म्हणून म्हणजे निरपेक्ष असणाऱ्या साधकाला कुठलाही पाश त्या ठिकाणी काही करू शकत नाही, कुठल्याही पाशाची बाधा त्या ठिकाणी आणि म्हणजे होत नाही. पाशन लागती हनुमंता इंद्रजितासी परमचिंता ब्रह्मपाश गेले वृथा तेची श्लोकार्था अनुवादे. मग असणाऱ्या ब्रह्मदेवाने दिलेला पाश आहे तो बी म्हणजे हनुमंतावर त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी भारी पडना गेला, त्या बी पाशात हनुमंत त्या ठिकाणी अडकना गेला. म्हणून असणाऱ्या इंद्रजिताला चिंता लागली, काय करावं, ब्रह्मपाश सुद्धा व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ लागला. हनुमंत आपल्याला अकळता त्या ठिकाणी येत नाही, बंधन करता त्या ठिकाणी येत नाही. आता काय करावा असा विचार इंद्रजिताच्या मनाला त्या ठिकाणी आणि येऊ लागला. इंद्रजिता ब्रह्मपाश घालिता तेन लगती हनुमंता वानरे मा कर्म केले वृथा जगन्यथा मजा आली. मग असणारा इंद्रजित त्या ठिकाणी विचार करू लागला, ब्रह्मदेवाचा सुद्धा पाश म्हणजे हनुमंताला बंधन त्या ठिकाणी करू शकत नाही, आपल्याच्याने बी हनुमंत त्या ठिकाणी आकळता येत नाही. काय करावं, एवढा हनुमंतानं पराक्रम करून आपल्याला असणारा एवढं त्रासून त्या ठिकाणी सोडलं. जगनिंद्य माझी अवस्था त्या ठिकाणी झाली, जगन्नता मला त्या ठिकाणी आली, मी अपमानित त्या ठिकाणी झालो. आता मी काय त्या ठिकाणी करावं असा चिंतावरती असणारा इंद्रजित त्या ठिकाणी पडलेला आहे. जेथे न चले माझी मंत्र शक्ती न चले ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती तेथे राक्षस मंत्री युक्ती कैसे निरीती सरेला. मग इंद्रजित त्या ठिकाणी विचार करू लागला, जिथं माझी असणारी मंत्रशक्ती त्या ठिकाणी चालली नाही, जिथं असणाऱ्या ब्रह्मदेवाचा पाश आहे, हा ब्रह्मदेवाचा पाश सुद्धा हनुमंता समोर त्या ठिकाणी चालला नाही. मी एवढा पराक्रमी शूर असताना वीर असताना त्या ठिकाणी हनुमंता पुढे माझं काही त्या ठिकाणी चाललं नाही. आणि माझ्यापेक्षा कितीतरी म्हणजे कमी दर्जाची ही असणारी मंत्री प्रधान सेनापती म्हणजे राजा रावणाचा इथं ही मिली ती योग्य त्या ठिकाणी झालं. मी एवढा प्रतापवान असताना हनुमंता पुढे काय चलन आणि त्या बापुड्याचं काय त्या ठिकाणी चालायचं होतं असा विचार इंद्रजित करू लागला. माझी अस्त्र शस्त्र शक्ती ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती अवघी वृत्ता केली मारुती राक्षस युक्ती अतिमिथ्या. मग त्या ठिकाणी एवढं म्हणजे माझी असणारी शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी सगळी म्हणजे निष्फळ म्हणजे व्यर्थ त्या ठिकाणी केली. एवढंच नाही, ब्रह्मदेवाचा असणारा पाश त्या ठिकाणी होता तो सुद्धा व्यर्थ त्या ठिकाणी गेला. मग ही तर अल्पबुद्धीची राक्षस होती, त्यांचं तरी काय हनुमंता पुढे चालणार आहे. ज्यासी बांधिना ब्रह्मपाश शस्त्र त्यावरी न चले अनिकाचे अस्त्र वानर सर्वार्थी दुर्धरा यासी कपेंद्र नाटोपे. ज्याच्यावर असणारा शस्त्राचा मारा चलत नाही, अस्त्राचा त्या ठिकाणी अस्त्रही त्या ठिकाणी चलत नाही, एवढंच नाही ज्याच्यावर ब्रह्मपाश त्या ठिकाणी चलत नाही त्याच्यावर म्हणजे इतराचं काय त्या ठिकाणी चालणार आहे. बाकीची कितीही शस्त्र हाणली तरी त्यानं त्या असणाऱ्या म्हणजे त्या हनुमंताला त्या ठिकाणी काय होणार आहे, सगळं व्यर्थ म्हणजे हनुमंताच्या पुढे त्या ठिकाणी होऊ लागलं. ब्रह्मयाने दिली खोटी शक्ती म्हणून न बांधवे मारुती इंद्रजित कोपला प्रजापती दुष्टमती अंमावरी. मग पुन्हा इंद्रजिताने विचार केला, जी ब्रह्मदेवानं शक्ती दिली ही ब्रह्मदेवानं शक्ती म्हणजे त्या ठिकाणी खोटी दिली, म्हणजे आपल्याला प्रलोभन त्या ठिकाणी दाखवले. खरं म्हणजे त्या ठिकाणी दडवून ठेवलंय, खोट म्हणजे आपल्याला असणारी शक्ती त्या ठिकाणी दिली
आता असणाऱ्या ब्रह्मदेवाच बघतो म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे खरा नाही, त्या ठिकाणी खोटारडा असणारा ब्रह्मदेव आहे. म्हणून ब्रह्मदेवाविषयी असणारा राग म्हणजे इंद्रजिताला त्या ठिकाणी येऊ लागला. तू आमुचा मूळ पुरुष, तू आजी मांडला आमचा द्वेष, रणी मारवे राक्षस देशी उपदेश वानरा. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित ब्रह्मदेवाला म्हणू लागलेला, हे ब्रह्मदेवा, तुझ्यासारखा कपटी कोणच नाही, म्हणजे तू आमचा असणारा मूळ पुरुष तू आहे म्हणजे ब्रह्मदेव. त्या ठिकाणी तुझ्यापासून ही बाकीची आमची असणारी उत्पत्ती आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि तू म्हणजे आपल्यात असणाऱ्या खोळीचा नाश त्या ठिकाणी करायला लागला, राक्षसाचा अंत व्हायला लागला म्हणजे त्या ठिकाणी तू राक्षसाचा घात त्या ठिकाणी करायला लागला. त्या वानराला सहाय्य म्हणजे त्या ठिकाणी झाला, त्या असणाऱ्या हनुमंताला वरदान म्हणजे तू असणाऱ्या राक्षसाचा घात करण्यासाठी त्या ठिकाणी दिलं. तू दुष्ट दुर्बुद्धीचा असणारा ब्रह्मदेवा त्या ठिकाणी इंद्रजित ब्रह्मदेवाला बोलू लागलेला आहे. ब्रह्मा म्हणे तू विकल्प मूर्ती, ब्रह्मद्वेष तुझ्या चित्ती, तुझं नातळे ब्रह्मशक्ती, रणी मारुती केवी बांधवे. मग ब्रह्मदेवाने बोलायला सुरुवात केली, हे इंद्रजिता, तूच असणारा नष्ट आहे म्हणजे त्या ठिकाणी ब्राह्मण असणाऱ्या ब्रह्मद्वेषी असणारा तू आहे त्या ठिकाणी, म्हणजे तुझ्यापाशी असणारा म्हणजे कपट आहे सगळं म्हणजे त्या ठिकाणी असणारं जारण मारण उच्चाटन म्हणजे असणारा तुझ्यापाशी आहे म्हणजे सगळं त्या ठिकाणी. त्याच्यामुळं तुला माझा जरी असणारा ब्रह्मपाश असला तरी तुझ्यापाशी आल्याबरोबर तो निष्फळ म्हणजे त्या ठिकाणी ठरतोय. त्यासाठी म्हणजे असणाऱ्या साधकाची वृत्ती त्या ठिकाणी म्हणजे निष्कपट त्या ठिकाणी असावी, ब्राह्मण द्वेषी त्या ठिकाणी नसावी, असं ब्रह्मदेव इंद्रजिताला सांगू लागलेले आहेत. निष्कपट निर्मळ वृत्ती, शमदमा नित्य शांती, त्याचे निहाती ब्रह्मशक्ती, विजय प्राप्ती स्वानंदे. म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, माझी असणारी शक्ती म्हणजे कुणाला बी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणजे ज्याला असणारी माझी शक्ती हवी असते तो साधक म्हणजे असणारा नित्य शांती असणारा समदम त्या ठिकाणी म्हणजे असावा, नित्य शांत त्या ठिकाणी असावा, ब्रह्मदेशी त्या ठिकाणी नसावा. त्यालाच म्हणजे माझी असणारी शक्ती म्हणजे असणारी म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होते. माझी शक्ती दे माझ प्रती, बांधून देईना मी मारुती, तुमच्या न चलती युक्ती, तुम्हा मारुती न बांधवे. अरे इंद्रजिता, तुमची असणारी कपट वृत्ती आहे त्या ठिकाणी, म्हणून म्हणजे तुमच्या हातून म्हणजे ही माझी जरी असणारी शक्ती असली तरी म्हणजे तुमच्या हातात आल्यामुळे म्हणजे ती असणारी शक्ती म्हणजे निष्फळ त्या ठिकाणी व्हायला लागली. आणि म्हणजे मी दिलेली शक्ती म्हणजे माझ्याकडे मीच म्हणजे असणाऱ्या हनुमंतावर टाकून हनुमंताला बांधून म्हणजे त्या पाशात म्हणजे तुझ्या जवळ त्या ठिकाणी देतो, असं असणाऱ्या म्हणजे ब्रह्मदेवाने इंद्रजिताला त्या ठिकाणी बोलले गेले. मापे विना करांच्या राशी, नमो जविती आणि कांसी, राक्षसी पिडावे भूतांसी, हनुमंतासी न बांधवे. कशाच्या राशी? कणांच्या ज्वारीच्या कणीची राशी मस्त मापट लागते. मापे विना करांच्या राशी, नमो जविती आणि कांसी, राक्षसी पिडावे भूतांसी, हनुमंतासी न बांधवे. मग त्या ठिकाणी असणारे ब्रह्मदेव म्हणू लागलेले आहेत, असणाऱ्या ज्वारीचं असणारं मोजमाप त्या ठिकाणी करायचं म्हटलं तर त्याला असणारं माप लागतंय, शेर चिपट कोळवा त्या ठिकाणी लागतंय म्हणजे मोजायला. ते जसं म्हणजे मापावीन असणाऱ्या ज्वारीचे कण त्या ठिकाणी मोजता येत नाहीत, तसं म्हणजे ही असणाऱ्या राक्षसाचं म्हणजे भूतमात्राबरोबर असणारं लढायला त्या ठिकाणी ताकद आहे. पण या हनुमंताबरोबर लढण्याचं सामर्थ्य म्हणजे असणारं त्या ठिकाणी आणि नाही. डोळा देखे सर्व रूपासी, देखो न शके आपणासी, जीव पिढा राक्षसांपासी, हनुमंतासी न बांधवे. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी ब्रह्मदेव सांगू लागलेले आहेत, प्रत्येक असणाऱ्या देहावर आलेल्या साधकाला म्हणजे असणारा डोळा आहे म्हणजे त्या ठिकाणी तो डोळा म्हणजे असणारा दुसऱ्याला त्या ठिकाणी पाहू शकतो, पण स्वतःचं स्वरूप म्हणजे तो असणारा डोळा म्हणजे त्या ठिकाणी पाहू शकत नाही. स्वतःचा डोळा स्वतःला म्हणजे त्या ठिकाणी पाहू शकत नाही. तसं असणारा ही राक्षस कसं आहे म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्याची असणाऱ्या जीवाची पीडा म्हणजे करतात त्या ठिकाणी, पण म्हणजे हनुमंताला त्या ठिकाणी बांधू शकत नाहीत, असं असणारे ब्रह्मदेव इंद्रजिताला सांगू लागले. पाशशक्ती घेऊन हाती, सन्मुखे होनी प्रजापती,
मग असणाऱ्या त्या इंद्रजिताच्या हातून म्हणली असणारी पाश शक्ती असणाऱ्या ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी घेतली आणि असणारी पाश शक्ती हातामध्ये घेऊन हनुमंताजवळ असणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि असणाऱ्या हनुमंतरायाला ब्रह्मदेव त्या ठिकाणी काय विनंती करून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत त्याच कथानक म्हणले पुढे ऐका. ब्रह्मा म्हणे हनुमंतासी तुझन बांधवे ब्रह्मपाशी माझे वचन सत्यत्वासी मानी आपणासी पाशबंध. असो पांडुरंग गुरुप्रधान मला दुसऱ्या चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान ब्रह्मदेव हनुमंतरायाला म्हणू लागलेले आहेत तू ब्रह्मपाशामध्ये अडकू शकत नाही, पण माझं म्हणणं आणि माझे असणारे कृत्य किंवा माझं असणारं ब्रह्मपाश या जगताला अडकवल्यानंतर कशी त्याची फजिती होती किंवा असणारं त्याच्यात अडकावं लागतं हे माझं खरं करण्यासाठी हनुमंतराया तुम्ही ब्रह्मपाशामध्ये अडका असं हनुमंतरायाला ब्रह्मदेव बोलू लागले. असत्यवाद माझे माता येऊन दे हनुमंतावा ब्रह्मवाक्ये बंधनाता पाशबंधनता मानावी. मानावं हनुमंतराय म्हणजे असणार मी काय सत्य लोकांच्या ठिकाणी राहणारा सत्य आहे आणि माझा जर आता जर इथं म्हणलं ब्रह्मपाश खोटा ठरला तर मला खोटारडा ब्रह्मदेव म्हणते म्हणले म्हणून माझ्या असणाऱ्या त्या खोटारडेपणाचा माथ्यावर खापर फुटू देऊ नका हनुमंतराया. मी असणार माझ्या ब्रह्मवाक्यात तुम्ही त्या बंधनात अडकून म्हणले असणारा ब्रह्मपाशात अडकावं मानावं असं ब्रह्मदेव म्हणू लागले. ब्राह्मणाचे ब्रह्मवचन अनुलंघिसी अनुप्रमाण माझे पाळणी या वचन पाशबंधन. ब्राह्मणाच्या बोलण्याचं उल्लंघन अजिबात करत नाहीत म्हणजे अनुप्रमाण थोडं सुद्धा असणारं उल्लंघन करत नाहीत म्हणून माझं असणारं वचन पाळून तुम्ही बंधनात अडका ब्रह्मदेव बोलू लागले. साधन ब्रह्मयाचे वचन हनुमंत घाली लोटांगण तुझे निर्मोले देह त्यागिना पाशबंधन ते किती. ब्रह्मदेवाचं बोलणं हनुमंतरायाने ऐकलं ना. हनुमंतराया म्हणू लागले अहो तुम्ही म्हणला जीव द्यायला तयार आहे म्हणले. हनुमंतरायाने लोटांगण ब्रह्मदेवाला घातलं आणि पाशबंधन तर काय म्हणले लगेचच अडकतो वाचा. ऐसे बोलूनी हनुमंत ब्रह्मापाशी पडे मूर्छित धरणीवरी निचेष्टित धक्तकीत जेवी भ्याड. मग लगेच ब्रह्मदेवाने पास टाकला. हनुमंतराय बोलले ब्रह्मदेवाने पास टाकला. पास टाकल्याबरोबर हनुमंतराय पाशात अडकले की जिमनीवर बेशुद्ध जसं माणूस पडावं तसं बेशुद्ध पडलं. या काळात भित्रा माणूस घाबरून धडधड त्याची कशी छाती उडती तसं हनुमंतराय उडायला लागले. ब्रह्मपाशी हनुमंत पडला दिसे निचेष्टित परितो बंध मोक्षातीत नित्य निर्मुक्त. ब्रह्मपाशामध्ये अडकलेल्या हनुमंतराय वरून दिसू लागले पण आतबंध असणारे प्रभू रामचंद्राचे भक्त असणारे हनुमंत कुठल्याही बंधनात न अडकलेले मोकळे असणारे मुक्त असणारे हनुमंतराय पण ब्रह्मदेवाचं बोलणं खरं करण्यासाठी लौकिक अर्थ बंधनात अडकले. ब्रह्मपाशी हनुमंत निश्चयसी नित्य निर्मुक्त ब्रह्मज्ञे बद्धत्व ब्रह्मपाशामध्ये हनुमंत न अडकणारे पण ब्रह्मदेवाचं बोलणं खरं करण्यासाठी बद्धतेत झाले म्हणजे बांधून हात स्वतःने घेतलं आणि प्राकृत आपल्यासारखे संसारातली माणसं म्हणा लागली हनुमंतरायाला बांधलं. जसं एखाद्या पाण्याचं डबका असावं त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब पडावं. आपण माणसं वागणारे काय म्हणतात होका डबक्यात सूर्य पण डबक्यात असतो का नसतं. तसं हनुमंतराय पाशात बांधले म्हणतात. जेवढ्यात एक जण लंकेमध्ये गेला मला राजा रावण इंद्रजिताने म्हणले असणाऱ्या हनुमंतरायाला पाशामध्ये बांधलं. मग ह्या कानाची बातमी त्या कानात गेली. सगळ्या लंकेत एकच बातमी आपले इंद्रजित विजयी झाले. हनुमंतरायाला ब्रह्मपाशात बांधलं. लौकिक अर्थ असणारे हनुमंतराय बांधलेल्या हनुमंतराय बंधनात ब्रह्मपाशात अडकलेले पण ते असणारे ब्रह्मपाशाच्या पलीकडे असणारे मुक्त निर्मुक्त असणारे हनुमंतराय इंद्रजिताने बघितलं आणि इंद्रजित काय म्हणू लागला पडला दे कोणी हनुमंत
मग आता ना बेशुद्ध हनुमंतराय पडले. सगळ्या राक्षसांनी बघितलं, इंद्रजितांनी बघितलं. ओय पडलं रे पडलं म्हणले. पळा 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 पळा. हा म्हणले बांधून निघून म्हणले बांधा बांधा बांधा. एकत्र नवेठी वळीती, एक वृक्ष साली काढीती, एक द्रुमा चिरफळीती, रणी मारुती बांधावया. असणाऱ्या हनुमंतराला पडलेल्या हनुमंतराला बांधण्यासाठी म्हणजे असणार कोण कोण गवताचे असणार गवत वळू लागलं, त्याचं चरटता दाव तयार करू लागले म्हणजे असणार. एकाने झाडाच्या साली काढायला सुरुवात केलं. एक तर म्हणजे असणाऱ्या विली असणारे उपटून घेऊ लागले ना हनुमंतराला. बांधा रे बांधा. एक आणि ती चराटे, एक वळीती सलंब फाटे, देखोनी हासीजे मरकटे, बंधन खोटे मजन लागे. मग एकाने असणारा चराट आणलं, दावा आणलं, एकाने म्हणजे असणारा फट लांबच्या लांब फट आणलं. त्याने हनुमंतरायला बांधायला सुरुवात केलं. हनुमंतराय म्हणाले मला काय बंधनात मी कोणाच्या अडकत नाही, पण बांधा म्हणले आजचे दिवस. राक्षसे बापुडे वेडी, व्यर्थ करीती ओढाओढी, फोडीने लंकेच्या उतरंडी, पाडीन दरडी दुर्गाच्या. काय बापुडी राक्षसाची उगच उग मला बांधायला लागले ती म्हणले. उग आपला असणारा आटापिटा ताकद वाया घालायला लागलेत म्हणले. बरं बांधू द्या म्हणले. यांनी बांधून जर लंकेत मला नेलं तर लंकेच असणारा दुर्ग पाडीन, अख्ख्या उतरंडी पाडून टाकेल. रावण देखोनी या दृष्टी, यांचा गाव सावोनी पृष्टी, तो गाव नेवोनी तृणासाठी, लंका उठाउटी जाळू आजी. आपलं लक्ष राजा रावणाचं ताकद किती आहे बघायचे. राजा रावणाला डोळ्याने बघायचं, लंका जाळायची. म्हणून म्हणजे आज ह्यांनी किती बी माझी फजिती करू दे, किती बी बांधू दे, काय बी करू दे म्हणले असणार. ह्यांचं सगळं म्हणले असणार झिरो किंमत केल्याशिवाय राहणार नाही. पण करू द्या काय करायचंय ते. ऐसा वंका धरुनी पोटी, ब्रह्मचिर बंधना मानोनी कंठी, घ्यावया रावणाची भेटी, जातो जगजेटी हनुमंत. असं आव्हान का मनामध्ये आलं की लंका जळायचीच म्हणले ह्यांची असणार. म्हणून म्हणले कसं बांधायचं तसं बांधू सगळ्यांनी. मिस घेऊन हनुमंतराय बसले. आज आपल्याला राजा रावणाची भेट घ्यायची ह्या विचार मनात धरून हनुमंतराय जगदामध्ये श्रेष्ठ असणारे पुढे काय करू लागले. जाता हनुमंता प्रति बेने पळाली ब्रह्मशक्ती, ब्रह्मपाशी मुक्त मारुती, चिंतावृती इंद्रजित. हनुमंतरायाला असणारा घाबरलं तर ब्रह्मपाशी पळूनच गेला. ब्रह्मदेव सुद्धा तिथं असणारे निघून गेले. आणि पुढे हनुमंतराय काय करू लागले ऐका. जो बांधवे ना ब्रह्मपाशी, तो केवी बांधवे धूम्रपाशी, बंधन विसे जातो लंकेसी, रावणासी गांजावे. ब्रह्मपाशामध्ये बांधला जात नाही. ते असणाऱ्या राक्षसाच्या काय दाव्याने चराटाने विलीनं बांधणार आहे का, बांधणारच नाही. पण राजा रावणाला त्रास देण्याच्या निमित्त आहे. काय करायचंय, राजा रावणाला त्रास द्यायचा आहे. कसं का होईना पण त्याच्या गावाला जायचंय. मग हानीत नेतेली किंवा मारीत नेतेली किंवा बांधून नेतेली आपलं काम साधायचंय. एवढंच का लक्षात ठेवलं हनुमंतरायने. आणि बांधा रे बांधा. बंधन नाही हनुमंता, नित्य मानुनी बंधनता, वा. स्वयंलंकेसी जातो आता लंकानाता. मला हनुमंतरायला बंधन नाही. इंद्रजित मनात म्हणतोय हनुमंतरायला बंधन नाही. कळलं इंद्रजित, तुला कळतंय सगळं पण वळत नाही बरं का. कळतंय पण वळत नाही ना. ऐसे सगळं जाणते परी कळवणी आंधळे होते, सगळं जाणतं पण आंधळा झाला इंद्रजित. म्हणला असणारा बंधनात अडकत नाही, पण त्यांनी बंधन मारून घेतलंय. म्हणजे लंकेत निघाला म्हणजे असणारा नक्की राजा रावणाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. आम्हासी गांजीला शोकवनी, रावण गांजीला लंका भुवनी. परमचिंता इंद्रजिताचे मणी, अपेशजनी मजाले. हवा आम्हाला अशोकवनात त्रास दिला, आता लंकेत जाऊन आमच्या पप्पाला त्रास देणार म्हणले असणार. अशी चिंता काळजी इंद्रजिताच्या मनाच्या ठिकाणी लागली. अपयश आलं बाबा आपल्याला. इंद्रजिते हनुमंता बांधुनी आणला लंकेत, हेची लोकी विरडली माता, करीला नरता ते न करे. मग म्हणले असणार गावात सगळे कुजबूज चालली. अहो कळलं का काय हो, अहो ते हनुमंतरायला इंद्रजिताने बांधून आणले म्हणून. आता आनंद म्हणले. तेवढ्यात एक जण म्हणला उगच कुठं ना केला इंद्रजिताने बांधून आणलं म्हणले. आता लंकेत लय भला मोठा घोटाळा हनुमंतराय करतील. लय लोकांना त्रास देतात. कशाला बांधून इकडे आणायला लागल्या, तिकडेच पाठवायचं तर. ब्रह्मयाने सांगितले कानी, ते हनुमंते धरुणी मणी, प्रवेशेला लंका भुवनी, इंद्रजिताचे मणी जळकाप. ब्रह्मदेवाने कानात सांगितलं तर हनुमंतरायला तुम्हाला राजा रावणाची भेट घ्यायची असेल तर माझ्या ब्रह्मपाशात अडका. हे असणारं बोलणं ऐकलं हनुमंतरायाने. पण इंद्रजिताला चिंता काळजी लागली.
थरथर कापायला लागला. म्हणले आता लंकेत हनुमंतराय येणार आणि काय करणार. इंद्रजित म्हणे राक्षसांशी हनुमान बांधा ब्रह्मपाशी ब्रह्मपाशे बंधन नाही त्यासी तो तुम्हासी न धरवे. तेवढ्यात इंद्रजित राक्षसांना म्हणू लागला, अहो धरा की बांधा की म्हणले. अहो ते ब्रह्मपाशात बी अडकत नाही म्हणले. मग तुमच्या बंधनात कसं अडकल म्हणले. हनुमंतराय अडकणारच नाही हो असं राक्षसांना असणारे इंद्रजित म्हणू लागला. राक्षस म्हणती वानर किती सापडले आमुच्या हाती आम्ही याची करू शांती तू का जिती. जेवढं राक्षस म्हणू लागले इंद्रजित, तुम्ही का घाबरतो म्हणजे असणार उगाच दुःख करून घ्या लागला म्हणजे असणार. आज आमच्या हनुमंतराय हातात आल्यात म्हणजे आज हातात आल्यात त्यांना संपूर्ण टाकतो म्हणजे ठेवणारच नाही. काळजीच करू नका तुम्ही म्हणजे घाबरू नका बरं गप राहा असं इंद्रजिताला राक्षस बोलू लागले. मतमातंग महाबळी व्रता बांधीजे कमळ म्हणाली तेवी हनुमंत महाबळी बांधीजे सकळी वृक्षा शाखा. असं जसं मदनमस्त झालेला हत्ती कमळाच्या त्या असणाऱ्या धाग्याने झाडाच्या बांधावर तशा प्रकारचे असणारे इतर राक्षस हनुमंतरायाला बांधू लागली. कसं बांधतात ऐका. घ्या घ्या घ्या. एक बांधती रजुबंधनी एक बांधती वाकवळणी एक बांधती मंजू चिरुणी कप्पी धरोनी आणिला. मग हनुमंतरायाला म्हणले असणार आहे कोण कोण म्हणले असणार दाव्याने बांधू लागले, कोण कोण वाकाने बांधू लागलं, कोण असणाऱ्या वेलीनं बांधू लागलं तर कोण कोण म्हणले आपली शेंडी होती ती शेंडी कापली शेंडीनं हनुमंतरायाला बांधू लागले. एक ओढी ती पूर्वेसी एक ओढी ती पश्चिमेसी एक ओढी ती उत्तरेसी दक्षिणेसी पै एक. मग बांधलं की चार चौकोन उभा आहे ती म्हणले. कोण पूर्वेकडे वळायला लागलं, कोण पश्चिमेकडे वळायला लागलं, कोण म्हणले असणारा उत्तरेकडे वळायला लागलं. असं वळता 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 एक रागे हानी ती बुक्की जो हानी तो होय दुःखी मन गटे मोडून तवकी महाशंक वाम हस्ते. मग म्हणले एकेकाला रागाला म्हणले लय दिसानी घावलाय लय त्रास दिला म्हणले एक बुक्कीनं मारायचं. बुक्की मारली की म्हणले त्याचाच हात झंझानायचा म्हणले उपराट हान वज्र दे हसणारे हनुमंतराय. कोण म्हणले असणारा लात मारायचं त्याचात पाय उकळायचा त्याचात हात उकळायचा असं कार्यक्रम चालू झाला. एक आक्रोशे हानी ती मुसळ पिष्ट होय तात्काळ हानी त्याचा हात उकळे पडे तात्काळ मूर्छित. मग एखाद्याने असं मुसळ हातात घ्यायचं गरगर फिरवायचं हनुमंतरायावर मारायचं मुसळाचं बी पिट्ट व्हायचं आणि ज्यांनी मारलाय काय त्याचा हात बी उकळायचा. एक धावोनी टोला हानी ती धाय रुधिरा स्रव हाती हनुमान गदा गदा हसत व्यर्थ पुरुषात राक्षसांचा. म्हणले असणार एक तर काय करायचं माग सरकायचं पळत द्यायचं आणि पळत येऊन हनुमंतरायाच्या अंगावर बुक्की टाकायचं. बुक्की टाकले की त्याचाच हात रक्त बंबाळ व्हायचा. हनुमंतराय हसायचे म्हणजे काय राक्षसायचे म्हणले काय ताकद आहे म्हणले छाप येते ती सारखा तरी सुद्धा ताकद नाही म्हणले ह्यांना. ओढा ओढी हनुमंतासी राक्षस करीती कासावीसी कपी कुंत तलवकिलेसी निजमानसी उल्हास. मग असणार इकडून वाढते ती तिकडून वाढते ती चारी बाजू कोण वाढायला लागली वाढणारी कणायला लागली पोतायला लागली. पण हनुमंतराय जागचं काय हाला ना तर म्हणले असणार लौकिक अर्थ असणार राक्षस असणाऱ्या हनुमंतरायला आनंद वाटू लागला पण राक्षसांना त्रास वाटू लागला. हनुमंतराय हसायचे काय म्हणजे माणसं एकाच बाजूने सगळी जणांनी वडलं तर नसतो का वडलं चारी बाजूने चौघजण वाढते ती ह्याला म्हणायचं राक्षस बर का. बुद्धी नाही बुद्धी नाही विचार नाही लाट जाईल म्हणून काय माहिती. मग म्हणजे असणार म्हणून राक्षस चारी बाजूला वाढते ती हनुमंतराय हसायला लागले म्हणजे आडमुठ जायती एका बाजूला सगळ्यांनी वडलं तर वडलं नसतो का म्हणजे चौकून चौरगानी चारी बाजूला वाढल्यावर कसं वाढणार कसं हलणार मी. हनुमंतराय हसू लागले. धरुणी नेता रावणाप्रती मी गांजीन लंकापती राक्षस माझा घात करीती वानरी चित्ती नाही शंका. अहो मी लंकेत गेलं की राजा रावणाला त्रास देणार पण ही तर राक्षस मारून टाकते जीव मला असली काही शंकाच नाही म्हणत का. असणार हनुमंतराय अमर असणार चिरंजीव आहे मरणारच नाही त्याच्यामुळे किती बी ओढलं किती बी दाव्याने बांधलं तरी मनात शंका नाही किंवा दुःख नाही. राक्षस अट्ठासे गरजती अकियाचा हा जीव घाती
सापडला आमच्या हाती प्राणाहुनी करूया राक्षस वरडायला लागले, ज्याने अखिया कुमार मारला ते हनुमंतरायचा आमच्या हातात आले, आम्ही त्या हनुमंतरायला मारल्याशिवाय राहणारच नाही. हनुमानने पुढे नेई जेने धरून इंद्रजिताचा हात ब्रह्मा त्या मागे पैजात मंत्र जपत तो एक. हनुमंतरायला असणार पुढे झालेला इंद्रजिताने हाताला धरलेला माग ब्रह्मदेव आहेत म्हणले असणार आणि हनुमंतरायला घेऊन लंकेत चालला. आता जाता 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 ब्रह्मदेव कुठला मंत्र म्हणतात ऐका. ग्रहावै प्रतिष्ठ सूत ब्रह्मा स्वानंदे जपत राम राज्य लंकेत हनुमंत प्रवेशे. ग्रहावे प्रतिष्ठा लागून ह्या ग्रहामध्ये असणार प्रतिष्ठा असणारे पणाला लावून हनुमंतराय असणारे लंकेमध्ये जाणार आहेत आणि लंकेमध्ये गेल्यानंतर म्हणले काय होणार आहे तर राम राज्य असणारे हनुमंतराय लंकेत आणणार आहेत. हा मंत्र म्हणत निघालेले आहेत. वेग आलिला रावणापासी कोप आला दशमुखासी रांगे सांगे राक्षसाशी भक्षयासी. तसाच हनुमंतरायाला राजा रावणा समोर उभा केला आणि राजा रावणा समोर उभा केला. राजा रावण म्हणला अरे बघताव काय म्हणले टाका गिळून रावण दात काय करा मज दे करा शस्त्रधारा वानरातील काय करा निशाचर प्रेरिले. राजा रावणाने म्हणतात तिच्या रागाच्या भरात म्हणला काय बघताव रे म्हणले कडक तलवार म्हणले असणार आणि त्या असणाऱ्या हनुमंतरायचं तुकडं तुकडं करा असं रागाने राजा रावणाने आपल्या जवळच्या राक्षसांना सांगितलं. कोट्यान कोटी पार्षद धाविले गदा योद्ध गावहानी ती सुबुद्ध कराव्या छेद कपीचा. लगेच राजा बोलायला आला. हजारो सैन्य उठलं राजा रावणाचं. गदा कुणी घेतली कुणी तलवार घेतली दना दना हनुमंतरायला मारू लागले. सुटती सनसना वाजती खणखणा गायहानी ती दंदना कपीचा प्राण घ्यावया. हनुमंतरायला संपवण्यासाठी दना दन असणारे आपला असणारा कोणी गदा कोणी पट्टीस कोणी मुदगुल मारू लागला. खणखणा शास्त्रांचा आवाज हनुमंतरायच्या अंगावर येऊ लागला. सगळी दना दना मारू लागली. एक खोचती सबळ शिवळे कहाणी ती सबळ मुसळे एक हानती काती त्रिशूळे गदा मुसळे पै. कोण पट्टीशाने मारू लागला कोण गदेने मारू लागला कोण असणारा मुदगुलाने मारू लागला कोण मुसळाने मारू लागला. अलगाईत कोयतेकर चव्हाण चेंडूक चक्र परशपष्टीहर तोमर हानती वानर जमदार. एकच लक्ष सगळ्यांनी केलं हनुमंतरायला. कोण म्हणले असणारा पट्टीश मारू लागला कोण तोमर मारू लागला म्हणले असणारा कोण चेंडू चक्र मारू लागला म्हणले कोण परिष्ण कोण पट्टीशन मारू लागलं. वानरासी सवड तोड हानती भाले ओळणी खंडन ओळणी खंडी एकते हानी ती लहोडी प्रचंड भुदोंडी पै एक. भले मोठी दगड हनुमंतरायला मारू लागलेला आहेत. कोण कोण म्हणले असणारा काय करावं काय काय त्यांच्याकडे शस्त्र होती म्हणजे असणार त्या शस्त्राने मारू लागलं. कोण वडण ढालीनं मारू लागलं कोण तलवारीनं मारू लागलं कोण म्हणले असणार लवडीनं मारू लागलं. जीव मारा वया वानर मिळून अवघे निशाचर वर्षी शस्त्रांचे संभार अतिनिष्ठूर निर्घाते. अतिशय निष्ठूर झालेले आहेत असणारे मयादया शिल्लक राहिलेल्या हनुमंतराला संपवायचं म्हणून सगळे असणारे राक्षस एकत्र आलेले आहेत आणि आपल्या जवळ ते जे काही शस्त्र आहेत सर्व ते शस्त्र हनुमंतरायावर टाकू लागले. शस्त्र घाटी हानित राम नामे तो सदोदित हनुमान सदा सावचित्त शस्त्र संपन्न तृणप्राय. मग अशा प्रकारे सर्व मारत आहेत पण हनुमंतराय रामनाम असणाऱ्या चिंतनात सदोदित परम रामचंद्राचं नामस्मरण करत बसलेले आहेत. त्याच्यामुळे हनुमंतरायावर कुठल्याही शास्त्राचा परिणाम होईना. गवतासारखं त्यांना असणारे तलवार लागू लागले. वीरवाटी वे हानित शस्त्र मोडली समस्त एकाचे उकळले हात विदात दात तत्कले असणारे काय अवस्था झालेली आहे. एकाकडे दात खायला गेलं आणि मारायला लागलं. दात खाऊन मारलं की दात जिबीत बुडायला वटात बुडायला लागलं आणि ज्या दात मारून जेवढ्या मोठ्याने दणका मारला पट्टीसाचं तुकडं तुकडं हातच उकळायचा अशी परिस्थिती राक्षसांची झाली. काय हानिता पैवाट दापा फुगले त्याचे पोट अशुद्ध व मती समगट हृदय स्फोट अवघाई. म्हणजे आणि दमून बुक्या बका 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 जवळ दम लागत नाही तर हनुमंतराला बुक्या मारायला चालू केल्या. एवढ्या बुक्या मारल्या की दमून गेली. श्वास बंद झाला. नगाऱ्यांनी पोट त्यांची फुटली गेली. तोंडातनं रक्त वाहू लागलं. एवढं दमून मारून गेली. एक समस्त
वीर पाडिले मूर्छित हनुमंतासी नर लगे घात लंकानाथ क्षोभला. भाऊ एक एक म्हणले मारून 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 दमवून गेले, बेशुद्ध पडली, मारणारी बेशुद्ध पडली. पण ज्याला मार खातोय त्याला काहीच झालं नाही. कशी परिस्थिती का राम नाम असणार आहे. म्हणा नसणाऱ्या राजा रावणाने बघितलं. राजा रावणाला अजून राग आला, म्हणजे एवढं मारतोय तरी काहीच होत नाही, ह्याला काय खातोय तरी बघू. हनुमंताचे अभयंतरी श्रीराम नांदेस भयंतरी शस्त्रेन रूपती तळभरी वीर महामारी मूर्छित. महामारी असणारे करणारे सैन्य होतं राजा रावणाचं बेशुद्ध पडलं. पण हनुमंत राय का आत आणि बाहेरून सर्व असणारं परिपूर्ण अभ्यंतरी आतून आणि बाहेरून प्रभू रामचंद्र परिपूर्ण भरलेले होते. प्रभू रामचंद्राचं चिंतन होतं, त्याच्यामुळे हनुमंतराला काहीच झालं नाही. पण मारणारे मात्र बेशुद्ध पडले. नवेचे हनुमंताचा घात सारथी वीर समस्त पडिले देखोनी मूर्छित कोपे कृतांतरावन. हनुमंतराय काय मारणात आणि मारणारे बेशुद्ध पडले. राजा रावण कराजात खाऊ लागला, हात चोळू लागला. कृतांतासारखे असणारा रागाला तळपायच्या मस्तकाला गेली. राजा रावणाची लोळ लाल भडक डोळे झाले आणि पुढं क्षोभोनिया अलंकानाथ चंद्रसेन खडगा घाली हात कोपे हानिता हनुमंत कपी हासत गदगदा. अतिशय रागाला रागाच्या भरात आपल्या असणाऱ्या कमरेला चंद्रसेनाची असणारी तलवार होती. राजा रावणाने सप्तदिशी तलवार बाहेर काढली, असणारे उघडले. हनुमंतरायांनी बघितले, घाव हानिता प्रचंड त्याने धनालेले ब्रह्मांड सरळ रावणाचे बळबंड खालते तोंड तेने असं हसले हनुमंतराय. राजा रावणाने हसला का म्हणून दिला की दणका तलवारीचा. दणका तलवारीचा राजा रावणाने दिल्या बरोबर हनुमंतरायला काहीच झालं नाही. आता कणाय पाहिजे तो कुताय पाहिजे तो अयो मेलो रे असं काहीतरी हनुमंतरायांनी तलवारीच्या घावाने म्हणायला पाहिजे. काहीच म्हणले नाही तर म्हणले असणार राजा रावणाचं तोंड काळ झालं, खाली मान घातली. राजा रावणाने म्हणले तलवारीच्या घावाने काहीतरी व्हायला पाहिजे होतं. रावण म्हणे गा हनुमंता तू हसलासी कवने अर्था कपी म्हणे लंकानाथ एक आता सांगेन. मग असं खाली मान घातली, तलवारीचा घाव घातला तरी काहीच झालं नाही. आता तलवार हांड्यावर रडायला पाहिजे, वरडायला पाहिजे, पण हसले. राजा रावण म्हणले हनुमंतराय तलवार लागल्यावर माणसं रडते ती, पडते ती, आयो म्हणते ती, पप्पा म्हणते ती, तुम्ही का हसला. राक्षस स्वामी तू लंकानाथ तुझ्या बळाचा मजभ्रम होता गाव हानोनी तू आता केला व्रता पुरुषार्थ. राजा रावणा तुम्ही म्हणले असणारे लंकेचे राजे होत, म्हणले शूरवीर पराक्रमी होत म्हणले असणार. आणि तुम्हाला लय बळ ताकद आहे, कैलास पर्वत डागा डागा हलवला म्हणतो त्या हाताने, असं लय फुगारा होता म्हणले तुमचा असणारा नावाचा. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हाताच्या शेवटी ताकदपणा लावून मला तलवार घातली तेव्हा तुमची ताकद मला पुरुषार्थ तुमची ताकद काय आहे ती कळली. वाचा राक्षस गायाचा सवेळ जैसी पिसाची बुळबुळ तुझा तू घाव अति निर्बळ जैसी पेळ कापसाची. काय राक्षस असणारा राजा तुमचं असणार लय लय बळाने जेवढी ताकद आहे तेवढ्या बळाने मला मारलं म्हणले. पण काय म्हणले असणार पिसा पिसा हो तिकडून तिकडे फिरत हुआ म्हणा आपल्या पिसा. आता काय लवकर कळत नाही त्या पिसाची तशी बुळबुळ असावी तसं तुझं घाव वाटला म्हणजे. एवढंच नाही कसं घाव वाटला म्हणजे का वात केली कापसाची वात, दाव केलं कापसाची वात आणि त्यांनी मारलं. त्या कापसाच्या वातीनं जसं मारावं तशा प्रकारे तुझ्या तलवारीचा घाव माझ्या अंगावर बसला किंवा राजा रावण. राव निर्गळी ही नदीन गेली रामासी करतील रण जगी निर्लज्ज तू एक जण हस संपूर्ण तेने मज. असं राजा रावण तू ताकदवान तू तलवारीचा घाव घातला तर मला कापसाच्या वातीनं मारल्यासारखं वाटलं. आणि त्या बरोबर रामचंद्राबरोबर युद्ध करायचं म्हणतो म्हणजे कसं राजा रावण तुमचा तिथं निभाव लावायचा. व मला वाटतं तुमच्यासारखा निलाजरा राजा रावणाशिवाय दुसरं कोणच नाही. तूच एक ह्या जगताच्या ठिकाणी निलाजरा आहे म्हणून मला हसू आलं बघ. निर्लज्ज आहेस तू. सैवरी पाहता हरकोदंड तुझे झाले काळे तोंड श्रीराम केले दुखंड युद्ध तिवंड केवी त्यासी. कसं युद्ध करता त्या बरोबर रामचंद्रा बरोबर राजा रावण तुम्ही. आता सुद्धा सीता सोयीवर मांडला जनक राजाने तिथं असणारा शिवधनुष्य ठेवलं. ते शिवधनुष्य उचललं तर छातीवर घेऊन पडला, काळं तोंड तिथं झालं. आणि त्या बरोबर रामचंद्राने डाव्या हाताने उचललं धनुष्याची कानाडी वळत धनुष्य काढा काढा मारला. चाललं का तुमचं धनुष्यापाशी ताकद आणि त्या रामापाशी कशी ताकद चालल. ओ राजा रावण जरा गप बसा. समुख न ये वे श्री रघुनाथा चोरुनी पळावली सी येऊनी सीता त्याशी युद्ध करीन म्हणता निर्लज्ज तू रावणा. हो सीता माऊलीला चोरून आणताना प्रभू रामचंद्र नसताना गपचीप
त्या पर्णकोटीच्या ठिकाणातून पंचवटीतून सीता माऊलीला पळवून आणलं. तेव्हा का तोंड दाखवलं नाही परशुरामच्याला, का समोर उभा राहिला नाही. आणि आता लय बड्या बड्या माता मारा लागला. निर्लज्जास राजा रावणा तू म्हणले असणार, तुला थोडी अक्कल नाही राजा रावणा. हनुमंतराय म्हणू लागले, आणि कसं परशुरामचंद्र बरोबर युद्ध करणार. तुझे शुभचिन्ह कले आता भीक लागली चोरता सीता, त्याशी तू राज्य सत्तात नुरे सर्वता रावणा. अरे राजा रावणा कळलं तुमचं असणार म्हणले मला. आता शुभचिन्हच कळलं का. भिक्षा पात्र धरल्या हाती त्याचं जिनं लाजीरवाणी. लाजीरवाणी तुझं जिनं झालं की रे का भिकारी बसला. एवढा 14 चौकड्याचा राजा, लंकेचा राजा, पण भिकारी झाला म्हणले असणार. कळलं म्हणले आता तुझं राज्य शिल्लक राहणार नाही, तू भिकारीच होणार. तुझा हात गाळूवट घाव अतिशय पोचट, माझी लो मन तुटे स्पष्ट आहा कटकट. लय हातात ताकद होती, लय तुझ्या हातात तलवारीत ताकद होती म्हणले असणार. एवढ्या जोराने तू मला तलवारीचा घाव टाकला राजा रावणा. माझ्या अंगाला केस तरी तुटला करा म्हणले असणार. लय बडी जेवणी लय बड्या बड्या बाता मारतो म्हणले असणार. काय राजा रावणा असं असणार. हनुमंतराय म्हणू लागले, मुख बैसोनी लंकानाथा निशंक बोलता हनुमंत, चिंता रावणाच्या चित्त अवध्यता वानरी. समोरासमोर राजा रावणाच्या समोर एकटे हनुमंतराय आणि अख्ख लंका आहे. आणि त्या लंकेच्या सभेमध्ये हनुमंतराय राजा रावणाच्या समोर बसलेले आणि समोर बसून बिंदास्त बोलत आहेत. राजा रावण काळजीत पडला, चिंता करायला लागला. म्हणजे वानर आपल्याच्याने काय मरत नाही. अवध्य जाणता वानराशी प्रहस्त हस्ती पूर्वासी त्यासी, तू कोण कोणाचा कैसा आलासी मन भंगिले की मरत. अवध्य आपल्याला मरतच नाही आपल्या हातून. त्यावेळेस प्रस्थ नावाचा प्रधान पुढे आला आणि पुढे येऊन म्हणलं, वानर दादा तुम्ही कुणाची आहोत, कुठनं आला आणि आमच्या अशोकवनाचं काय विध्वंस केला सांगा. रावण राजा प्रतापराशी भेटीनं घडे वानरासी, म्हणून भंगिले वनासी दशमुखासी भेटावया. ऐका वनाचा विध्वंस का केला. ऐकून होतं म्हणजे लंकेचं राजा रावण लय भले मोठे आहेत म्हणजे असणार. शिवर आहेत, वीर आहेत, पराक्रमी आहेत म्हणजे. मग अशा राजाची भेट घ्यावी म्हणून मनात इच्छा धरून तुमच्या वनाची विध्वंस केला. ज्या वनाचा विध्वंस केला त्या निमित्ताने राजा रावणाची भेट होईल म्हणून वनाचा विध्वंस केला. राक्षस आले मारावयासी, म्हणून युद्ध केले त्यासी, वाचवया निज देहासी राक्षसांसी मारिले. राक्षस मग मी वनाचा विध्वंस केला आणि मला राक्षस मारा आले. आता राक्षस मला मारा आल्यावर मग कोणाचा जीव प्यारा आहे का नाही. मग मला जीव प्यारा आहे का नाही सांगा बरं म्हणले. मग माझा ध्येय जर मेला तर मग कसं करू म्हणले. मीच मरण मला वाटलं त्यांच्या मारा म्हणून मी म्हणलं त्यांच्या 2 खासदार आपण एक मारावी म्हणून मी एक मारली तर मरायला लागले. मी काय करू म्हणले त्याला असणार. बरं कोणाच्या ध्येयाचं असणार. आता अंधारात गेले तर किती चापचत चालावं लागतं काय सांगावं. आणि मग तसंच खड्यात पाय पडला आणि पाय मोडला. काय करू मग मी. त्याच्यासाठी खडूच भुसून टाकला असे कोणात सगळं हनुमंतराय म्हणू लागले. त्याचे सांगोनी प्रहस्तासी, हनुमान बोले निज वृत्तांतासी, दृष्टी नाही प्रहस्तासी राक्षसांसी गणिना. मग अशा प्रकारचं प्रहस्ताच्या प्रश्नाची उत्तर हनुमंतरायाने दिली आणि आपला वृत्तांत अशोकवन विध्वंस काय केलं सांगितलं. पण त्याला बी किंमत नाही म्हणले असणार. प्रहस्ताला बी दिली. बाकीच्या राक्षसांना तर विषय सोडा. दशमुखाचे समुख पुच्छ सनी बैसला देख, हनुमंत अतिशय निशंक नवेशा शंकरावना. ज्या सिंहासनाची जेवढी राजा रावणाची उंची आहे तेवढ्याच उंचीचा हनुमंतरायाने आपल्या शिफ्टीचं आसन केलं. गरगर शिफ्टी वाढवली. गरगर तिचा असणारा खुर्ची तयार केली म्हणा की. आणि बिंडा तयार केला आणि त्या बिंड्यावर हनुमंतराय बसलेले आहेत. समोरासमोर राजा रावणाचे आहेत. निशंक, मनात कुठली शंका नाही. ह्याच्या गावात आलो आपण एकटंच आणि आपल्याला मारीन. असली शंका नाही ना काय नाही. पण राजा रावणाला मात्र काळजी लागली, मात्र शंका लागली. रावणा सम्मुख हनुमंत बैसल्या वाकुल्या दावीत, समेचे डोळे मिचकावीत अंगोटा दावीत नोकुनी. राजा रावणाच्या समोर बसलेले आहेत आणि बसवले टुकटुक मारतात. काय करायचं आपल्या अजून तावापासून आले ते हनुमंतरायापासूनच आलेलं आहे वाकुले दाखवायचं. आपल्याला ते दाखवू देत की वाकुले लगेच माकड दिसती. आता ती बुडालं माणसं नाही. हात वाकडून असं टुकटुक माकड अशा प्रकारचं मनोरम असणाऱ्या हनुमंतराय राजा रावणाला वाकडून डोळं मिचकावं लागले. डोळं बंद चालू हनुमंतराय करू लागलेले आहेत. आणि राजा रावणाला काय म्हणू लागले. हनुमंतन भी राक्षसांशी दृष्टी नाही प्रधानासी, रावण जाणोनी मानसी सम्मुख त्यासी पुसतेसे. हनुमंतराय कोणाला किंमतच देणार. प्रस्ताव प्रधानाकडे तर बघायलाच गेलं. मग राक्षसाकडे कशाला बघतात.
काय बघा ना, आता आपण म्हणतो ह्याच्याकडे बघितलं त्याच्याकडे बघितलं घाबरलं तसली काय भानगडच नाही म्हणले, कोणालाच किंमत नाही. तेव्हा राजा घाबरला. मग हनुमंतरायाच्या जवळ गेला आणि हनुमंतरायाला काय म्हणायला लागले माहितीये का? काय म्हणायला लागले? हनुमंतराया, तुम्ही लंकेमध्ये आला आणि लंकेमध्ये आल्यानंतर भला मोठा तुम्ही प्रताप केला आणि त्या प्रतापाचं वर्णन 25 डिसेंबर, आज डिसेंबरच येते गेलं की 31 डिसेंबर, मग मला असणार 25 जानेवारी आणि त्या 25 जानेवारीला तुमच्या प्रतापाचं वर्णन आहे. आणि त्या प्रतापाचं वर्णन म्हणजेच असणार ऐकता ध्येयात होईल, ऐकता होईल पहाट, आणि पहाट झाल्यानंतर असणार महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. आणि त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी आपल्या असणार सौंदर्य काय का नाही गाव सौंदर्याचे बघा ड्युटी करून असणार रामायणाला हजर आणि 8च्या आत ती सुद्धा बरं का वेळेवर येणार आहे आणि आपलं असणारं कार्य सुंदर रीतीने पार पाडणारे असे श्रीहरी आणि अभिमन्यू नागनाथ लावंड या राम भक्तांनी सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमासाठी प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी हातभार म्हणून आणि ह्या खारीचा वाटा म्हणून ह्या कार्यक्रमात आपल्या 500 रुपयाची असणारी देणगी दिलेली आहे. 500 बरोबर 501 रुपये देणगी दिलेला आहे. धन्यवाद. का तर आधी घेशी आणि मग देशी, घेतल्याशिवाय भगवंत देतच नाही, पण आपलं उलट असतं, आधी मागतो माझं एवढं कर मग मी तुला देतो आणि भगवंत म्हणते बघ तिकडं काय मला काय काम धंदा नाही का. वस्त्रहरणाच्या वेळेस जेवढं वस्त्र द्रौपदीनं टाकलं होतं तेवढेच वस्त्र भगवंतानी पुरवली. ऋषीवर असणारा आंघोळ करत असताना भगवंतच आंघोळ करत असताना लागलं असणारा भगवंताला आतमध्ये पाण्यामध्ये आणि द्रौपदी कटावर बसलेली होती. स्वतःच्या साडीचा एक पदर कापायची, असा तुकडा थोडा काढायची टाकायची तर भली मोठी असणारी लाट यायची आणि त्या लाटेने भगवंतापर्यंत ते पदर पोचतच नव्हता, तुकडा पुढे सरकून जायचा. दुसरा टाकला, तिसरा टाकला, चौथा टाकला, असं कितीतरी संपूर्ण साडी संपत होईपर्यंत टाकत राहिले. पुढे 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 सरकायचा आणि शेवटी एक पकडला भगवंतानी, तेवढा लगेच गुंडाळला. आधी तिच्याकडून घेतलं ती साडी आणि पुढच्या वेळेस भगवंताने आधी घेतली मग माझी वस्त्र झाला भगवंत. जणू काय वस्त्राचाच अवतार भगवंताने धारण केला आणि वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदीला भगवंतानी साड्या पुरवल्या. तशा प्रकारे असणाऱ्या ह्या कार्यक्रमासाठी अभिमन्यू असणार लावंड ह्या राम भक्तांनीच म्हणजे श्रीहरी लावंडचं पप्पाचं नाव आहे ती, मग त्यांनी असणाऱ्या कार्यक्रमासाठी 501 रुपये देणगी दिलेले आहे. धन्यवाद. आता राजा रावण हनुमंतरायाच्या जवळ गेलेला आहे आणि हनुमंतरायाला राजा रावण काय विचारू लागला ऐका. रावण हे सोनी बोले उत्तर, अरे तू कोणाचा वानर, एक रे रावणा प्रत्युत्तर, सत्य साचार सांगेन. जवळ गेला म्हणला कुणाचा तुला का लय बडबड 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 करायला लागला म्हणले. भेट बी नाही, घाबरत बी नाही, एकटा आला आमच्या गावात म्हणले. आणि लय मोठ्याने बोलतो म्हणजे मला वाटलं घाबरून जाशील मरून जाशील नुसतं आमच्या बोलण्याने भेडसावण्याने, तर लयच बोलायला लागला म्हणलं. हनुमंतराय म्हणले ती तुमच्या घरी तुमच्याच घरी तसलं बोलणं तुमच्या घरी म्हणले असणार. ऐकायचं का मी कोण आहे लक्ष देऊन ऐका. मारिले बनकर किंकर जंबू माळी निशाचर, रणी मारिला प्रधान कुमार तो मी वानर महावीर. ऐका राजा रावण ज्याने असणार 14,000 बनकर, 80,000 किंकर, 5 प्रधान पुत्र, जंबू माळी ज्यांनी मारला ते महान वीर मी प्रभू हनुमंतराय आहेत म्हणले. पंचसेनानी मारिले शूर निर्दळला सैन्य संभार, रणी मारिला अख्या कुमार तो मी वानर महावीर. 5 सेनापती ज्यांनी मारले गेले, ज्यांनी प्रधानाचे 5 पोरं मारले गेले, ज्यांनी जंबू माळी मारला गेला त्या जंबू माळीला मारणारा महानवीर हनुमंतराय मीच आहे. मारिलासे अखया सूत ज्येष्ठ गांजीला इंद्रजित, त्याच्या सेने केला निष्पात तो मी हनुमंत महावीर. ज्यांनी राजा रावणाचा लाडका मुलगा अख्या कुमार संपवला, त्याचं असणारं भरपूर ज्यांनी सैन्य संपवलं तोच हनुमंतराय मी आहे. वन विध्वंस कमल्या झाडा जैसा उपडीला म्या झाडा, तैसा राक्षस पुळ उपडा करू रोकडा मी आलो. ऐका ज्यांनी असणाऱ्या अशोकवनाचा विध्वंस केला, अनेक झाडं उपटले, तशा प्रकारच्या ह्या राक्षसांचा खुट्टा उपटण्यासाठी मी आलेलो हनुमंतराय बोलू लागले. कोणाचा कैस कोण येते एवया काय कारण,
ऐसा पुसला जो प्रश्न तयाचे उत्तर ऐक अवधानी. तू कुणाचा कोण आहे कशासाठी हित आलाय हे प्रश्न राजा रावण तुम्ही मला विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर लक्ष देऊ नाही का? सुभाऊ ताटका निर्दळना त्रिपुरा मारिला खरदूषण. त्या श्रीरामाचा दूत मी जाण तुझा प्राण घेऊ आलो. ऐका राजा रावण ज्यांनी खर दूषण त्रिशरा ताटिका शूर्पणखेची ज्यांनी विटंबना केली त्या प्रभू रामचंद्राचा दूत राजा रावणात तुम्हाला मारायला हित आलोय. 14 सहस्र राक्षस गण वधून घेतले जनस्थान. त्या श्रीरामाचा दूत मी जाण तुझा प्राण घेऊ आलो. ज्यांनी 14,000 राक्षस संपली जनस्थान जिंकलं जनस्थान जिंकून ब्राह्मणाला दान दिलं अशा प्रभू रामचंद्राचा दूत हनुमंतराय राजा रावण तुम्हाला संपवण्यासाठी आलोय. तीरात मारिला विंदोनी बाण मारीच कपटी मारिला जेन. त्या श्रीरामाचा भक्त मी जाणे तुझा प्राण घेऊ आलो. ज्यांनी मध्ये असणाऱ्या रणांगणाच्या ठिकाणी विराज संपवून टाकला मारीच मामा कपटी मारीच मामाला ज्यांनी संपवला गेला त्या प्रभू रामचंद्राचा भक्त दूत तुम्हाला संपवण्यासाठी आलोय. दोकंडदार या दीक्षा गुरु सूर्यवंशी रामचंद्र. त्याचा दूत मी वानरू तुझा संहार करू आलो. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा आणि एवढंच नाही सूर्यवंशातला कुलभूषण असणारे प्रभू रामचंद्र त्या प्रभू रामचंद्राचा दूत हनुमंतराय तुम्हाला मारण्यासाठी आलोय. दंडधार या परम गुरु काम क्रोधो वदी गुरु वीरू. त्याचा दूत मी वानरू तुझा संहार करू ज्यांनी आलो. काम क्रोध मध सरदंबाला संपून टाकलाय सर रघुवीर वंशातील रघुच्या वंशातील असणारा प्रभू रामचंद्र त्या प्रभू रामचंद्राचा दूत हनुमंतराय तुम्हाला संपवायला आलोय. मनसी वदावया रावणा तू कैचे रे अंगवन. माझे बळ असाधारण नाही प्रमाण रण मारा. म्हणशील तुम्ही म्हणले असणारा राजा रावणाला मारा कस काय तर शिवरवीर प्राकरणे असणारा मी म्हणले असणारा तुम्हाला कसं मारायला सांगतो. लागता बळच पेट मेरू मंदार होती पीठ. रावण दशमुख कीट लंका त्रिकूट ते कीट. अरे नुसतं माझ्या असणारा भाव हाताचा मुझेचा टप्पा जर मेरू पर्वतावर दिला तर त्याचं सुद्धा असणारं पीठ होत आहे. इतर राजा रावण तू किती आणि तुझं त्रिकूट किती. दशमुखाची या हरी शिरे शेदी नकाग्री. जेवी पतंग अग्निवरी तैसे परी राक्षसा. अरे राक्षस 10 मुंडक्याचा राजा रावण 10 मुंडके म्हणजे असणार मिरच्या खुडाव्या देत खुडावी तशा प्रकारचं 10चे 10 मुंडक खोडून टाकेन राजा रावणाचं जे म्हणले असणार एवढंच नाही राजा रावण म्हणले असणार. उग लय लय बोलूच नका म्हणले तुम्ही म्हणले आता बस करा. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः. रावणाचे दशकंठी मी नलिया कोट्यानु कोटी त्या तेरी दाईन वाम गोष्टी लोक त्रिकुटी समवेत. कथेचं अनुसंधान राजा रावण आणि हनुमंतरायाचा संवाद चालू आहे. पुढचा माणूस जसा प्रश्न उच्चारतोय तसंच उत्तर आहे. पुढच्यानं जर आरतुर केलं की हनुमान बी आरतुर मग कोण आहे काय नाही अजिबात नाही. पुढचा जर नम्र बोला तरच नम्र बोलायचं नाही तर अजिबात नाही. पुढच्यानं आरतुर केलं हनुमंतानं बी आरतुर बोलायला सुरुवात केली त्यावेळेस हनुमंतराय सांगतात रावणा तुला एकट्याला मारायचं काय रे बाबा. अरे तुझ्यासारखी कोट्यानु कोटी आण डाव्या हातानं फुल खोडल्यासारखं खुडतो. कोट्यानु कोटी राक्षस तुझ्यासारखी जरी आली तरी सुद्धा त्या ठिकाणी मी मारून टाकीला असं बोलू लागले. चालू करा. जळोती रावण तुझी पुरुषार्थ थोरी जळतो राज तो होय भिकारी. जळोते कर्म करणे चोरी परनारी पतिव्रता. आणि हनुमंतराय सांगू लागले रावणा तुझा पुरुषार्थ जळून जाऊ दे. काय करायचंय त्या पुरुषार्थाला. निंद्य कर्म केलेलं आहे जगामध्ये. सगळ्यात निंदनीय कर्म चोरी आणि ते असणारं वाईट कर्म चोरीत्व केलेलं आहे अशा पद्धतीने सांगू लागले. जळोते रावणा तुझे कुळ जळोते रावणा तुझे शिळ जळोते रावणा तुझे बळ पापी तू केवळ परद्वारी. अरे रावण अत्यंत पापी आहे. तुझं असणारं कुळ जळू दे. तुझं शीळ आचरण चांगलं नाही. तू त्या ठिकाणी चोरी केलेली आहे. परस्त्रीचं हरण केलेलं आहे. तुझं कुळ शीळ सगळं सगळं ते जळून जावं. तुझा पुरुषार्थ जळून जावा असं हनुमान बोलतात. धिक धिक रावणा राक्षस जाती धिक धिक
ख्याती दिक दिक रावला तुझी कीर्ती आली अपकीर्ती ती लोकी. हनुमानजी सांगतायत रावणा तुझ्या पुरुषार्थाचा धिक्कार असो. काय करायचे ते पुरुषार्थाला? जगामध्ये अपकीर्ती आली, अपकीर्ती व्हावी असं जगामध्ये तू वर्तन केलंय, वागलंय. हनुमान बोलतात दिक दिक रावला तुझी श्रीमंती दिक दिक रावला तुझी शक्ती दिक दिक तो खडग तुझी मुठी लव मारुतीची न तुटे. अरे रावणा तुझी सगळी श्रीमंती, त्या श्रीमंतीचा धिक्कार असो. काय करायचं त्या श्रीमंतीला? किती श्रीमंती होती हो. लंके माझी घरे किती ती आई का सांगत से संख्या जैशी तैशी. पुढचं नाही येत मला. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. हा अशा पद्धतीने एवढी श्रीमंती होती आणि त्या असणारी सगळी श्रीमंती तुझी जळो. तुझा पुरुषार्थ बघितला मी, मला गर्व होता. त्रैलोक्याचा दरारा असणारा तो रावण आहे आणि त्यानं मारल्यावर मला लागायला पाहिजे होतं ना. अरे माझ्या अंगावरचं केस सुद्धा तुटलं नाही. एवढे असणारी तुझी त्या ठिकाणी धिक्कार पुरुषार्थाचा आहे असं हनुमान बोलतात. दिक दिक रावला तुझे जन्म दिक दिक रावला तुझा धर्म दिक दिक रावला तुझे कर्म निंद परम ती लोकी. रावणा तुझा जन्म व्यर्थ आहे. काय केले तो जन्माला येऊन? फक्त पृथ्वीला भार, दुसरं काय? काहीच नाही. आला आणि गेला. तशा पद्धतीने तुझा जन्म आहे. तुझं कर्म अतिशय निंदनीय आहे आणि तुझ्या धर्माचं तर काय, महाराज लोक दिसलं की आपटायचं, हे धर्मच आहे तुझा. पोथी पुराण बंद पाडणं हे तुझा धर्म आहे. तुझा असणारा धर्माचा धिक्कार असो आणि तुझं असणारा अत्यंत वाईट कर्म परस्त्रीचं हरण केलंय त्याचाही धिक्कार असो. हनुमान बोलतात दिक दिक जीवितो तुझी ख्याती दिक दिक रावला तुझी शौर्य वृत्ती परोक्ष हरी सीता सती बाणभये भीशी श्रीरामा. अरे रावणा तुझी ताकद, त्या ताकदीचा धिक्कार असो. काय करायचंय? अशून्य आश्रम पंचवटी, आश्रमामध्ये कोणीच नव्हतं. कुत्र आतमध्ये घुसावं तशा पद्धतीने तू शिरला आणि त्या असणाऱ्या सीतेचं हरण केलं. रामाच्या बाणाला तू घाबरला म्हणून रामापुढे तुला समोर येता आलं नाही असं हनुमान बोलतात. माझ्या स्वामीची चोरली नारी तू तव माझे प्रत्यक्ष वैरी मी तव सीतेचा दावणे करी तुझला मारीन मी आता. हनुमानजी सांगतायत रावणा तुझा माझ्या वैराचं एकच कारण आहे, तू पूर्ण वैरी आहे माझा. माझा असणारा स्वामी श्रीराम आहे आणि त्या रामाची पत्नी मला आई सारखी आहे आणि तिचं हरण तू केलंय. त्याच्यामुळे सीतेच्या कैवारासाठी मी इथं आलोय आणि आता तुला मारण्याचा पूर्ण अधिकार आहे असं हनुमान बोलतात. तू जशी प्रत्यक्ष वावया बेटी वळी वृक्ष केली आटाटी राक्षस मारले कोट्यानु कोटी तुझ दृष्टी देखावया. अरे रावणा तुझी आणि माझी भेटी व्हावी म्हणून अशोकवनाचा मी दोष केलाय आणि मी जर डायरेक्ट आलो असतो मला रावणाला भेटू द्या, कुणी जाऊ दिलं असतं का? कुणीच जाऊ दिलं नसतं. आणि तुझी भेट व्हावी म्हणून तुझ्या पोराला मारून टाकलं तुझ्या भेट होण्यासाठी. आधळून मारलंय ते आखायला मारून टाकलं. वनाचा दिवस केला, वनकर किंकर मारली. फक्त तुझी भेट समोरासमोर व्हावी आणि मी तुला असं समोर तोंडावर बोलावं, मागं पुढं नाही, तोंडावर बोलावं म्हणून मी इथं आलोय असं हनुमान बोलतात. तू जम्या देखावया दृष्टी बंधनाला उदितले कंठी लता टोले साहुरी मुष्टी तुझ्या भेटी मी आलो. रावणा माझ्या कॉलर पर्यंत अजून कोणी पोचलं नाही. माझ्या असणाऱ्या अंगाला धक्का अजून जगात आतापर्यंत कोणी लावला नाही. पण मी मार खाल्ला कशासाठी? तुझी भेट घेण्यासाठी. राक्षसांचे असणारे त्यांची मुष्टी त्यानंतर मला काही झालंच नाही पण तरी सुद्धा मी बंधन बांधून घेतलं तुझी भेट होण्यासाठी. हे सगळं मी सहन केलंय असं हनुमान बोलतात. तुझे भेटीची हेची फळ तुझ म्या मारावे तत्काळ सिद्धी लेवली श्रीराम समळ जनक बाळ सोडवावी. रावणा तुला बघितल्याबरोबर माझं पहिलं कर्तव्य तुला मारणं. पण रामाचं जे कार्य आहे सगळं कार्य ते आजच उरकायचं असं विचार होता पण नको. रामचंद्राची प्रतिज्ञा आहे तुझी भेट झाल्यानंतर मी तुला जीवच मारावा हे माझं पहिलं कर्तव्य आहे
असं रावण बोलू लागला. या तुझ मज झाली भेटी ते तू पुसरीची गुह्य गोष्टी ते म्या सांगितली परिपाटी मरण शेवटी उरलेचे. आणि त्यावेळेस रावणाला सांगू लागले हनुमंतराय, रावणा तू जे जे विचारलंय ते सगळं मी सांगितलंय. आता एकच राहिलंय म्हणजे तुझं मरण. आता तुझं फक्त मरणच राहिले, बाकी सगळं मी सांगितलं असं हनुमान बोलतात. तुझ्या अंगी सबळ बळ सैन्य शेन आणि प्रधान प्रबळ मज मारू तत्काळ जनक बाळ भोगावी. आणि हनुमान ओपन चॅलेंज देऊ लागले. महाराज लंकेचा राजा आहे आणि त्याच्या पुढे हनुमान बिंदास्त बसले होते. 84 लक्ष योजना त्याहून रावणाची सिंहासन त्याच्यावरती हनुमंताने शिफ्टीचे वेटोळे केले होते. एवढं उंच रावणाचं सिंहासन आहे, अंगशिष्टाईमध्ये उभी आहे ती. एवढं असणारं उंच सिंहासन त्याच्यावरती हनुमान बसले होते निशंक, डायरेक्ट समोरासमोर. गरज पडली तर कांटाळे देण्यासाठी हात पुरावा म्हणून डायरेक्ट समोरासमोर फेस टू फेस बसले होते. आणि मग हनुमानजी सांगतायत, हे बघ रावणा, तुला जर सीतेला भोगायचं असेल तर मला मारून टाक, मला मार आणि बिंदास्त सीतेचा उपभोग घे असं हनुमान बोलतात. राक्षस देखता स्पष्टा तुझे मर्दिन मी ओष्टा तुझ्या छेदा वया दशकंठा आलो मी वाटा रामाचा. हनुमानजी सांगतायत, रावणा हे बघ मी तोंडावर आणि आता समोर सांगतोय, हे जी सगळी राक्षस तुझे, तुझ्या सगळ्या राक्षसा पुढे तुला मारतो. कुणाला वाचवायला, कुणाला फोन करायचं त्याला फोन करून बोलव तुझ्या मदतीला, तुला कुणाला बोलवायचं त्याला बोलव. सगळ्याच्या समोर तुला मारण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. मी रामाचा दूत आहे, तुला मारायला आलो असं हनुमान बोलतात. आईचे बोलता मामळी पिंधारल्या रोमावळी लांगुल त्रिहाटीले भूतळी वटारी निराळी कपी पुच्छ. असं बोलता 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 हनुमंताला भयंकर राग आला. महाराज समोरासमोरच बसले होते, आता कांटाळे देऊनच मारावं म्हणून त्या ठिकाणी अंगावरची असणारी रोहम शहारे हनुमंताला आले. स्फुरण आलं. काय करतात, माता शेंडी थरथराट वटारी नेत्र वाट तव कंपिनला दशकंठ समसगट राक्षसा. आणि हनुमंतरायाला भयंकर राग आलाय. शेंडी असणारी डोक्यावरती तिचा वेटोळा केला, माथ्यावरती उभा राहिली, अंगावरती शहारे आले. हनुमंताला भयंकर राग आलेला आहे. रावणानं बघितलं आणि विचार करू लागला, हे ना कांटाळी जरी दिली तरी आपण जगत नाही, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्यच नाही त्याचं सहन करायचे. रावणासहित सगळी त्या सभेमधली राक्षस घाबरले. करावया सर्व सहार जैसा वाडे प्रळय रुद्र तैसा वाढला वानर निशाचर कापती. सगळ्या सृष्टीचा प्रलय करणं किंवा सृष्टीचा संहार करणं हे कामच रुद्राकडे आहे. रुद्र म्हणजे महादेव, महादेवाकडे ते काम आहे. त्यांच्याकडे डिपार्टमेंट दिलंय, जाळून टाकायचं त्यांच्याकडेच आहे. निर्माण करायचं ब्रह्मदेवाकडे आहे. ब्रह्माने सृष्टी निर्मिली जैसी आपण संरक्षावी तैसी करू जाता अनारेसी शिष्टाचारासी मिळाला. हनुमंतरायाला सांगत होते रामचंद्र, पर्वत घेऊन आले होते, नेऊन ठेवा, इथं ठेवून नका, दिव्य औषधे त्यावेळेस ती आहे. तसं हे असणाऱ्या जसं प्रलय काळाला सृष्टीचा प्रलय व्हावा आणि रुद्राने भयंकर रूप धारण करावं, हा सुद्धा रुद्रच होते, महादेवजींचाच अवतार होता. भयंकर रागाला काय करतात, मी तव एक वानर श्रीरामाचा निज किंकर तुझे कोट्यानु कोटी सुंदर मज समोर करी उभे. आणि हनुमानजी सांगू लागले, रावणा मी रामचंद्राचा दास आहे, रामाचा किंकर आहे, पण तुझ्यासाठी काळ आहे. हे बघ तुला इथं माझ्या पुढं कुणाला आणायचंय त्याला आण, कोट्यावधी राक्षस सैन्य इथं माझ्या पुढे आणून ठेवू, एकाला सुद्धा मी पाणी मागू देत नाही. किती सैन्य आणायचं तेवढं आण, तुझ्या सहित सगळ्याला मारतो असं हनुमान बोलतात. मसके कोट्यानु कोटी झुंजार मज मारिला दस शिर कोण राखेल निशाचर सुरासुर पाहो पा. हनुमंत बिंदास बोलू लागले, हे बघ रावणा तुझी कोट्यावधी राक्षस सैन्य आहे ना, ती मला चिलटा प्रमाण आहे. हे बघ आता जर मी तुला जीवच मारलं, कोण वाचवायला येणार आहे तुला, कोण वाचवणार आहे, बोलव ज्याला
तुझा ज्याच्यावरती भरवसा आहे बोलव त्याला वाचवायला, आधी त्याचं बघतो मग तुला मारतो. हनुमान बोलतात, शोभला दे कोणी हनुमंत इंद्रजित तळा कापत, आजिनी मला लंकालात करील गात वानर. हनुमंताचा राग बघितला, इंद्रजिताला वाटायला लागलं होतं घरीच जावं, पण जाता येत नव्हतं, सभा चालू होती. आधी शिफ्टीचा मार खाल्लेला होता, भरपूर मार खाल्लेला होता, त्यामुळं इंद्रजिताला माहिती होतं हे वानर कसं मारित आहे. त्यामुळे इंद्रजित बसलेल्या जागेवर चळ 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 कापू लागला. ही जर ह्याला जर राग आला तर ह्या सभेमधलं एक बी जिवंत राहत नाही, एवढं दुःख इंद्रजिताला वाटू लागलं. निश्चय रावणाला आईचे इंद्रजित चिंतित, तव बोलिला हनुमंत राई वृत्तांत अवधार. आणि इंद्रजित बसलेल्या जागेवर थर 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 कापू लागला. इंद्रजिताला भीती वाटली, महाराज हिनं रावणाला उरफाटाच्या हाताची दिली तरी रावण मरते. हनुमंतासाठी रावणाला मारणं अवघड नव्हतं, त्यामुळे आता रावण मरेल असं इंद्रजिताला वाटत होतं. त्यावेळेस हनुमंतानं राग शांत केला आणि रामचंद्राच्या पराक्रमाचं वर्णन करून सांगू लागले. राणी मारुनी रावण करुणी सीता सोडवन, श्रीराम पासी नेता जाण मज कोण निवारी. हनुमंतानं सांगितलं, सगळी लाईनीनं बसलेली होती सभेमध्ये, राजा रावण समोर होता आणि हनुमान बोलू लागले, हे बघा ह्या रावणाला मारायला मला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. आत्ता रावणाला मारून आत्ता सीतेला घेऊन जातो. कुणाच्या ताकद आहे त्यांनी या समोर अडवायला, एवढं सगळं करायला मला निमिष सुद्धा लागणार नाही असं हनुमान बोलतात. इतके करिता लगे क्षण परी श्रीरामे वाहिनी आन, दक्षिण हस्ते विधुनी बाण रणी रावण मारेन. आणि एवढं सगळं करायला मला 1 क्षण सुद्धा लागणार नाही. रावणाला मारून सीतेला घेऊन जायला मला काही वेळ लागत नाही. पण बोलिले वाल्मिक तैसेचे करीना, वर्तोणी दाविना नामा म्हणे. रामचंद्रांची प्रतिज्ञा आहे की रावणाला धनुष्य बाणानं मी स्वतः मारावं, ही माझ्या रामाची प्रतिज्ञा आहे, म्हणून मी आतापर्यंत थांबलोय. हनुमान बोलतात, मारुनिया दशा शिरा स्वस्त करीना वसुंधरा, सुखी करावे चराचरा श्रीरामचंद्रा निज नेम. हनुमानजी सांगतायत, रावणा तुझ्यासारख्याला मारण्यासाठीच राम आले. रामचंद्राला येण्याचं हेच कारण आहे. दैत्याची कुळी नाशी, साधूचा मान दिवसी, ही रामचंद्रांची प्रतिज्ञा आहे. रावणाला मारून पृथ्वीला सुख देणार, चराचराला सुख देणार, ही माझ्या रामाची प्रतिज्ञा आहे. हनुमान बोलतात, सोडावी देवांची बांधवडी, सोडावी नगराची बेडी, उभरावी श्रीराम राज्याची गुढी, मर्यादा गाडी श्रीरामे. रामचंद्रांची मर्यादा आहे, त्यांची प्रतिज्ञा आहे, त्यांचा नियम आहे. देवांची बांधवडी सोडायची, चराचराला सुखी करायचं आणि रावणासारख्या दुष्ट प्रवृत्तींना, राक्षसांना मारायचं, ही रामचंद्राचा नियम आहे. हनुमान बोलतात, श्रीराम बळवंतांचे बळ, श्रीराम बळवीर सबळ, श्रीरामाचे सत्यशीळ प्रतिज्ञा रामाची. आणि त्यावेळेस हनुमंतराय सांगतात, रावणा बळ तुझ्यामध्ये नाही, बळ रामामध्ये आहे. रामच जगामध्ये बलवान आहे. रामापेक्षा बलवान जगात कुणीच नाही. भगवंताची या बळापुढे दैत्य काय असे बापुढे हरिविजय मध्ये होय. भगवंताच्या पराक्रमापुढे दैत्य काय आहे. त्याच्यामुळे रामचंद्र बलवान आहे. रामचंद्रांचं आचरण जगामध्ये श्रेष्ठ आहे. असा तो राम आहे. हनुमान बोलतात, रामे बरावे लंकानाथ, सत्य प्रतिज्ञा श्री रघुनाथा, माझ्याने करावे अन्यथा केवी मी आता तुझ मारू. रामचंद्राचा नियम आहे, रामे मारावा लंकानाथ. रामचंद्राने रावणाला मारावं, ही रामचंद्रांची प्रतिज्ञा आहे. म्हणून मी आतापर्यंत शांत बसलोय. हनुमान बोलतात, सम्मुख देखील दशानन वानर एवढून घ्यावा प्राण,
रांगेत वाचविला रावण स्वहस्ते आपण न मारावे. हनुमानजी समोरच बसले होते. आता उड्डाण केले की रावणाला मारूनच टाकायचं. पण रामचंद्रांची प्रतिज्ञा होती आणि रामाच्या प्रतिज्ञेमुळे रावण वाचलाय. रावण वाचला, नाहीतर मारून आताच टाकला असतं असं हनुमान बोलतात. श्रीराम प्रतिज्ञेचे पाकर तेने वाचविला दशा शिरा. रावण मारी जनवानर मर्याद मेरून उलंगी. आणि रामचंद्रांची दृढ प्रतिज्ञा होती म्हणून राजा रावण वाचला. रामचंद्रांची मर्यादा आहे. त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन हनुमान करत नाहीत म्हणून रावण वाचला असं नाथ महाराज सांगतात. रावण तुझ मी मारीन आता आईचे बोलता हनुमंता. इंद्रजिताची परमचिंता आला लंकनात अपघात. आणि त्यावेळेस हनुमंताने सांगितलं रावण मारूनच टाकतो तुला. त्यावेळेस रावण घाबरला. इंद्रजिताला चिंता वाटली. थरथर तर कापू लागला. आपल्या पप्पाची अवस्था अशी करायला आपली कशी करेल? आपल्या बापाला सभेमध्ये बोलायलाय, आपल्याला किंमत येणार आहे का? इंद्रजित थरथर कापू लागला. भीती वाटू लागली, चिंता वाटू लागली. ऐका इंद्रजित विभीषणा सांगत आजीनी मला लंकनात. क्रोधे खवळला हनुमंत उपाय येते चालेल. इंद्रजित सांगू लागला चुलत्याला. काका म्हणले काका कसं आहे बघा म्हणले. हे अवघड आहे. आज रावण मरतय, जगत नाही रावण. विभीषणाला इंद्रजित सांगू लागला न चले शस्त्रास्त्र सकळ न चले वानरासी बळ. न चले कपट विद्या छळ बळे प्रबळ वानर. आणि इंद्रजित सांगू लागला विभीषणजी काका बघा म्हणले हे वानर ऐकत नाही. कसं ह्याला शस्त्रबळ चालत नाही, अस्त्रबळ चालत नाही, कपट चालत नाही, छळण चालत नाही, कुठली युक्ती चालत नाही, कुठली बुद्धी चालत नाही, काही चालत नाही असं विभीषणाला इंद्रजित सांगतात. मंत्र शक्ती तंत्र शक्ती नातळे आक्रम विद्याशक्ती. न चले माय मोहन शक्ती रणी मारुती नाटोपे. इंद्रजित सांगू लागला विभीषणजी या वानराला काहीच चालत नाही. कुठल्या प्रकारच्या मायामध्ये, कुठल्या प्रकारच्या पाशामध्ये, कुठल्याच प्रकारच्या बंधनामध्ये, मंत्र यंत्र तंत्रामध्ये कुठेच हनुमान अडकत नाही. वानर नाटोपे सैन्याची शेकी नाटोपे ब्रह्मपासी. तो केवी आटोपे रावणासी विभीषणाची सांगत. इंद्रजित विभीषणाला सांगू लागला विभीषणजी परिस्थिती अवघड आहे. ही वानर कुणालाच ऐकत नाही. ब्रह्मपाशाला सुद्धा ऐकत नाही. ऐकले होते का ब्रह्मपाशाला? ब्रह्मदेवानं विनंती करून सांगितलं होतं चला लंकेत, तेव्हा हनुमान आले. ब्रह्मपाशाला सुद्धा अडकत नाही. मग रावणाला कसं ऐकेल असं इंद्रजित सांगू लागला. जे जे बांधावे बंधन वानर रामाने आपण. तृणा समर त्याशी मरण निर्बंधन पाशबंदी. आणि त्यावेळेस इंद्रजित सांगू लागला ह्या असणाऱ्या वानराला कुठल्याच प्रकारचं बंधन चालत नाही. मरण तर याच्याजवळ, मरणाला तो किंमतच देत नाही. मरणाला तृणासाठी गवताप्रमाणे तो समजतोय. मरणाला तो घाबरतच नाही असं इंद्रजित सांगू लागला. आईचे इंद्रजिते सांगता विभीषण मने लंकनाता. वानरा वद्य तत्वता तुझ वदित वदवेना. आणि असं इंद्रजिताने सांगितल्यावर इंद्रजिताला वाटलं चुलता आपल्या तरी बाजूने बोलल, पण चुलता त्याच पार्टीचा होता. विभीषणच रामाच्या बाजूने होते, हनुमंताच्या बाजूने होते. म्हणून विभीषण राजा रावणाला सांगू लागले रावणा प्रत्यक्ष बघितलंय आणि प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही. जे डोळ्यानं बघितलंय त्याला पुरावा लागतो का? नाही. बघितलंय ना ही वानर कुणालाच ऐकत नाही. मग तू वानराला कसं मारशील असं विभीषणजी बोलतात. वानर न वदवे सर्वता ऐसे कले लंकनाता. श्रीरामार पुरी सीता शरण रघुनाथा निघावे. आणि त्यावेळेस विभीषणजी सांगतायत रावणा तुझ्याही लक्षामध्ये आलंय वानर कुणालाच ऐकत नाही. मग आता विभीषणजी बोलू लागले जर जीव वाचवायचा असेल तर रामाची सीता रामाला दे, नाहीतर वानर समोरच बसलाय बघ, ठेवीतच नाही तुला काय करायचं बघ
विभीषणजी सांगतायत जर तुला उद्याचा सूर्य बघायचा असेल जगायचा असेल तर रामाची सीता रामाला अर्पण कर असं विभीषणजी बोलतात. श्रीराम निघालिया शरण आमाशी नाही जन्म मरण श्री सत्य सत्य रावण जाण विचाराला न करावा. आणि विभीषणजी सांगू लागले रावणा विचार करत बसू नको टाइम नाही आपल्यापाशी टाइम झाला होऊन गेलाय विचार कर. हे बघ रामाची सीता रामाला दिली तर तुमचं आमचं कल्याण आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण सगळ्याच कल्याण होतंय फक्त मुखामध्ये राम पाहिजे. तू रामाची सीता रामाला अर्पण कर तू आपल्या घरी आनंदाने राहा. जर आता विचार करत बसला तर समोर वानर बसलेला आहे कधी ठोका टाकील मारून टाकील सांगता येत नाही. अन्यथा विचार करू जाता लोकडे हनुमंत करील घाता उपाय न चले सर्वता लंकनाता बोलू नको. अरे रावणा बोलू नको कुणाच्या बी सांगण्याला असं प्रलोभू नको. वानर समोरच बसलंय जर तू विचार करत बसला हनुमंताला राग आला पहिल्यांदा आला होता त्याने शांत केलाय आता जर परत ह्याला राग आला तर तुला मारून टाकील त्याच्यामुळे त्याची रामाची सीता रामाला दे असं विभीषणजी बोलतात. श्रीरामाचे एक वानर आम्हाला टोपे साचार का कोणी आल्यास रघुवीर रणदुर्धर कोण आहे. आणि त्यावेळेस हनुमानजी ते असणाऱ्या विभीषणजी रावणाला सांगतायत रावणा हे बघ रामचंद्राचं एक वानर आहे. किती आले एकच वानर आहे आणि त्याच्याकडे असे कितीतरी वानर आहेत 18 पद्मे वानर करीती भूतकार अनेक वानर रामचंद्रापाशी आहेत त्यातले एक आले. रामाचं एक वानर आपल्याला ऐकत नाही मग उद्या जर रामचंद्र सगळी वानर सेना घेऊन आले तर कसं करावं असं विभीषणजी बोलतात. कोणी जानकी ते काय वाचाची ते विते शरण निघालिया रघुत्तमा ते कल्याण ते पावला. आणि विभीषणजी सांगतात विभीषणाचं काम होतं सांगणं उपदेश करणं दुसरं विभीषणाचं कर्तव्यच नव्हतं. त्यांनी सांगू लागले हे बघ रावणा रामचंद्राची सीता रामाला अर्पण केली काया वाचा मनानं अंतकरणानं जर त्याची पत्नी त्याला दिली तर तुम्हाला सगळ्याला कल्याण होईल असं विभीषणजी बोलतात. एक जनार्दना शरण सत्व बुद्धी विभीषण ते बुद्धीने मना मानी रावण सर्व विमान तो ऐका. आणि त्यावेळेस विभीषणजी सांगू लागले कारण विभीषणाचं कामच आहे सांगणं. आणि राजा रावण ऐकतोय का नाही ऐका. वानर वनचराचे बेन रिक्ता श्रीरामाशी शरण ते मजाले उने पण जगी जगधन्य वाढीवे. विभीषणाचं ऐकलं विभीषण सांगू लागला होता सीता देऊन टाक पण रावणानं परत विचार बदलला म्हटले नाहीये ह्या एका वानराच्या भीतीने जर आपण सीता अर्पण केली तर एवढ्या पराक्रमाचं काय. आतापर्यंत देऊ लोक आपल्याला घाबरतायत ही सगळा जो पराक्रम आहे आपल्या ख्याती आहे ती सगळी बुडून जाईल असा विचार रावण करू लागला. मरण पोसोनी कपिनाथा त्याची बोले त्याचे घाता बुद्धी विचारून हनुमंता कुबुद्धीता रावणी. आणि रावणाच्या डोक्यात प्लॅनिंग चालू आहे बघा एवढं मरण जवळ आलंय तरी विचारच करू लागला. ते विचार करू लागला जसं ह्या वानराला मरण विचारू जसं त्याला वाटलं पाठीमागं जटावेला शपथ घालून विचारलं होतं तसं ह्याला विचारू आणि ह्याच्याच बोलाने ह्याला मारू ह्याला विचारू फसवू काहीतरी करून ह्याच्याच बोलण्यामधून ह्याला मारून टाकू असा विचार रावण करू लागला. जटायूने केला कासा विशी सिंदरोनी म्या मारिले त्याशी तैशेची करीन हनुमंताशी रावणापाशी कुबुद्धी. रावणापाशी वाईट बुद्धी आहे दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजे नारायणा आता मज आईसे करी तुझे पाय चित्ती धरी. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं हे बघा दुर्बुद्धी रावणापाशी आहे जसं पाठीमाग जटायूला मारलेलं होतं छळण करून कपट करून दुर्बुद्धीनं तसंच हनुमंताला मारावं असं प्लॅनिंग आहे असं प्लॅनिंग होतं. आणि असं प्लॅनिंग करत असताना त्या ठिकाणी ऐका एका जनार्दना शरण पोचता हनुमंताशी मरण दहाई मुखे वर पूर्ण करील दहन लंकेचे.
अशा पद्धतीने कथेचं अनुसंधान आहे. आपला असणारा ब्रह्मपत्र सोहळा जवळ आलेला आहे आणि त्या बघाची पुकार ब्रह्मपत्राच्या सोहळ्यासाठी वाचक बाजूलाच बसलेले आहेत दुकानदार धनाजी श्री धनाजी जाधवर दुकानदार यांनी त्या ठिकाणी या ब्रह्मपत्र सोहळ्यासाठी 501 रुपये त्या ठिकाणी वर्गणी दिलेली आहे. त्यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये यश कीर्ती कल्याण त्यांच्या संसारामध्ये भरभाटी भगवंत अफाट यश संपत्तीचा समुद्र त्यांच्या जीवनामध्ये अर्पण करावा. तसेच श्री अभिमन्यू नागनाथ लावंड यांनी सुद्धा 501 रुपये वर्गणी दिलेले. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत आता रावण कपट करायलाय, कपटामध्ये सुद्धा काही जमत नाही, कपट करायला जाईल पण त्याच असणारी लंकेची त्या ठिकाणी होळी होणार आहे. 10 तोंडाची त्या 10 तोंड त्याची दाढी मिशा सगळे जळून जातील. कथेचं अनुसंधान आहे, अत्यंत सुंदर कथा आहे, ऐका. स्वाती श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एक कारटी काय रावण सभा हनुमत गमन नामे सप्तोय अध्याय. श्री कृष्ण